नमस्कार. आजच्या व्याख्यानमालेमध्ये आपल्याला परिचय देणार आहेत जो आपल्या डॉक्टर संजीवनी मॅडम, ज्यांचं शालेय शिक्षण हे MA BEd आहे आणि त्या महिला ज्योतिर्वेद पुणे या संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत. या पारंपरिक ज्योतिष, केपी, हस्तशास्त्र, अष्टक वर्ग तज्ज्ञ असून या ज्योतिष लेखिका सुद्धा आहेत. त्यांनी निवेदिता, उत्तम वक्त्या, सूत्रसंचालिका, समाजसेविका, नाट्यलेखिका, कवयित्री असे सुद्धा ते कार्य करत असतात. यांच्यामुळे ज्योतिष केंद्र व मुळे वधू व केंद्र तळेगाव दाभाडे येथे त्यांचे कार्यरत त्या असतात. लेखनात एकूण त्यांनी 8 पुस्तके लिहिलेली आहेत आणि ज्योतिष संजीवनी हा नामांकित पूर्व ज्ञान ते पूर्वजन्मपर्यंत असा त्यांचा हा एक नामांकित ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. ज्योतिषशास्त्रातील उत्तम लेखनासाठी त्यांना ज्योतिषश्री हा ज्योतिष संस्थेतर्फे पुरस्कार मिळालेला आहे. यांची साहित्यातील 3 पुस्तकं अमेझॉनवर प्रकाशित झालेली आहे. सर्वात मोठा पुरस्कार हा बहुभाषिक मावळ ब्राह्मण महासंघातर्फे विविध क्षेत्रातील बहुमोल कार्यासाठी त्यांना मिळालेला आहे. त्यांचे ज्योतिष सल्ल्यात अचूकता आहे. जातकाला उत्तम मार्गदर्शन त्या करतात. आता मॅडम आपल्याला कार्यक्रमाचा परिचय देतील. त्यांना मी विनंती करते. नमस्कार. आदरणीय घाणेकर सर, आदरणीय जकातदार सर, मारटकर सर, आज तुम्ही लोकांनी इथे जी माझ्या या नक्षत्राचे देणे कार्यक्रमाला उपस्थिती लावली ना, हा माझ्याकरता एक गर्वाचा विषय आहे बरं का. तुम्ही लोकांनी इथे आले आणि त्यातल्या त्यात आज जकातदार सरांचा वाढदिवस आहे, हे पण आमच्याकरता एक अमूल्य क्षण आहे. आज आम्ही महिला ज्योतिर्विद तर्फे नक्षत्राचे देणे या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही नक्षत्र घेत असतो. त्यात आज शनीचे नक्षत्र आम्ही घेत आहे. तर या शनीच्या नक्षत्रामध्ये आम्हाला असा शनी म्हणजे तुम्हाला आयुष्यातला कमीत कमी नाही तरी महादशा म्हणा, अंतर्दशा म्हणा, आणि त्यातले आपण असं म्हणतो की महादशा अंतर्दशा अंतर्गत 7.5 आणि अढैया शनी या अंतर्गत तुमच्या आयुष्याचे 30-40 वर्ष तर आरामात शनी घेतो हो. आणि त्यामुळे शनी हा ग्रह अतिशय महत्वाचा आहे. जसा रवी हा आत्मा म्हणून आत्मकारक जन्माकरता महत्वाचा आहे, तसा शनी हा मोक्षाकरता महत्वाचा आहे. आणि शनीच्या नक्षत्रावर जन्मलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता पण हे नक्षत्राचे दान आज आम्ही देत आहे. त्यांना चांगली माहिती मिळेल, त्यांना ज्ञान मिळेल. आज आम्हाला मिळालेले तिन्ही वक्ते अगदी उत्तम आहे. पल्लवीचा प्रश्नच नाही आहे, जकातदार सरांच्या हाताखाली तयार झाली आहे. संदीप पण आहे आणि सीमा देशमुख पण इथे आलेले आहे. सीमा देशमुखचा परिचय जवळपास सर्वांना माहित आहे आणि ही करून पण देईल. त्यामुळे आता आपण या व्याख्यानमालेला सुरुवात करू. सर्वांना माझ्या तर्फे शुभेच्छा. आणि जे ज्योतिषाचार्य ज्योतिषी आज आम्हाला आशीर्वाद द्यायला इथे आले आहेत त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. नमस्कार. श्री पल्लवी मॅडम या पुणे युनिव्हर्सिटीमधून M.Com ही डिग्री त्यांनी घेतलेली आहे. सिम्बॉसिस मधून MBA हे केलेले आहे. इंडो जर्मन मधून मास्टर इन कम्प्युटरचे शिक्षण त्यांनी पूर्ण केलेले आहे. अल्पकाळ त्यांनी स्टँडर्ड चार्टर्ड बँक मध्ये नोकरी केलेली आहे. त्यांचे वडील श्री विजय जकातदार यांच्या पारंपरिक ज्योतिषशास्त्राचे अध्ययन त्यांनी त्यांच्याकडून केले असून अंकज्योतिष, हस्तसामुद्रिक शास्त्र, हस्ताक्षर, मनोविश्लेषण शास्त्र, रमल ज्योतिष, टॅरो कार्ड, डाउजिंग, अष्टक वर्ग, जेमिनीय ज्योतिष अशा अनेक विषयांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. विविध ज्योतिष संमेलनांमध्ये अभ्यासपूर्ण व्याख्यानं त्या करतात. ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रचारासाठी सतत त्या कार्यरत असतात. फलज्योतिष अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांना अध्यापन कार्य त्या करत आहेत. कवी कुलगुरू कालिदास विद्यालयातून अष्टक वर्ग भूषण पदवी प्राप्त त्यांनी केलेली आहे. यशस्वी पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत. डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्याकडून कौन्सलिंग व मानसशास्त्र या विषयाचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यांच्या व्याख्यानातून आज आपण शनी महाराजांच्या पुष्य नक्षत्राचे ज्ञान प्राप्त करणार आहोत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद नीलिमा.
मी पहिल्यांदा सुरुवात करताना एक सगळ्यांना रिक्वेस्ट करते की माझा स्क्रीन शेअर करणार आहे आणि जे आपण आज व्याख्यान ऐकणार आहोत त्याच्या थोड्याशा नोट्स ज्या आहेत किंवा पॉइंट्स जे आहेत त्या पीपीटीच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार. सो मी ते माझी स्क्रीन शेअर करते आणि मग व्याख्यानाला सुरुवात करते. नमस्कार. महिला ज्योतिर्विदांची ही नक्षत्राचं देणं या सिरीज मधली आजची 8वी व्याख्यानमाला आहे. आणि सुरुवातीलाच मी संजीवनी मुळेताईंचं आभार मानते की आज त्यांनी मला या पुष्य नक्षत्रावरती बोलण्यासाठी मला संधी दिली, कारण आज एक विलक्षण योगायोग जुळून आलेला आहे. म्हणजे माझे आजोबा श्रीकृष्ण जकातदार यांचं जन्म नक्षत्र हे पुष्य होते आणि त्यांचा लग्नबिंदू आणि चंद्र हे दोन्ही पुष्य नक्षत्रात होते. आणि आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे. सो आज मला बाबांच्या समोर दादांच्या बद्दल म्हणजे माझ्या आजोबांच्या पुष्य नक्षत्रावरती बोलण्याची संधी मिळते. यासारखा दुग्ध शर्करा योग तो काय. सो प्रथमच मी धन्यवाद मध्ये की तुम्ही मला निवडलं या नक्षत्रावरती बोलण्यासाठी. सुरुवातीला आपण बघूया की नक्षत्राची संकल्पना कुठून आली. म्हणजे प्राचीन काळापासून आपण बघतो, म्हणजे ह्युमन इव्होल्युशन फेज पासून आकाशामध्ये दिसणारे हे जे सगळे खगोलीय पिंड आहेत हे नेहमीच आपल्या मनुष्यांसाठी माणसांसाठी एक आकर्षण होतं. आणि मनुष्य अनेक वर्ष हे ग्रह तारे धूमकेतू असे जे आकाशीय पिंड आहेत त्यांचं कुतूहलाने निरीक्षण करत होतं. म्हणजे दिवसा दिसणारा सूर्य असू दे, रात्री दिसणारा चंद्र असू दे किंवा अत्यंत प्रकाशमान अशा चमकणाऱ्या या नक्षत्र तारका असू देत, हे मानवाच्या आकर्षणाचं फोकस केंद्र होतं. वैदिक कालखंडामध्ये आपल्या ऋषी मुनींनी अधिक चिकित्सकपणे या आकाशीय पिंडांचं निरीक्षण करायला सुरुवात केली आणि याबाबत आपल्याला अनेक भिंतीचित्रांमध्ये सुद्धा उल्लेख आढळतो. असे अनेक वर्ष केल्यानंतर त्यांना काही विलक्षण योगायोग आढळून यायला लागले. उदाहरणार्थ सूर्य एका विशिष्ट नक्षत्रापाशी असेल तेव्हा पाऊस पडायला लागतो, दुसऱ्या एखाद्या विशिष्ट नक्षत्रापाशी आल्या तर खूप थंडी पडते. मग हळूहळू जसा काळ पुढे गेला तसे नक्षत्रांचा उपयोग हा निसर्गामध्ये हवामानात किंवा वातावरणात कोणत्या स्वरूपाचे बदल घडतील किंवा ते कधी घडतील हे जाणून घेण्यासाठी करायला सुरुवात झाली. आणि हे जे निसर्गाचं आपण ऋतुचक्र म्हणतो, म्हणजे कोणता ऋतू कधी येईल हे रवी व नक्षत्राचे कॅल्क्युलेशन करून ऋषी मुनींना समजायला लागले. पण आपले ऋषी मुनी इतक्यावरच थांबले नाही, त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. आणि अनेक वर्ष अभ्यास केल्यावर त्यांना असं लक्षात आलं की निसर्गातल्या वातावरणाबरोबरच ही जी नक्षत्र आहेत ती मानवी मनावर सुद्धा परिणाम करतात. आणि जन्मवेळी जातकाचा चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्याचा त्या माणसाच्या व्यक्तिमत्वावर स्वभावावर देखील आपल्याला सूक्ष्म प्रभाव पडलेला आढळून यायला लागला. सो अशा स्वरूपाची निरीक्षणं अनेक वर्ष ते करत होते, अधिकाधिक ज्ञानाची वृद्धी करत गेले. आणि आजही आपल्या संस्थेमध्ये किंवा आणखीन बऱ्याच संस्थांमध्ये सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये अजूनही संशोधन आणि अभ्यास ही प्रक्रिया आपल्याला सुरूच दिसते. मग नक्षत्राची व्याख्या काय आहे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की नक्षत्राची व्याख्या म्हणजे काय तर न क्षरती इति नक्षत्र, म्हणजे जे ढळत नाही आपल्या जागेवर स्थिर आहेत असे तारे. मग एक राशी 30 अंशाची असते, एक नक्षत्र 13 अंश 20 कलांचं असतं आणि एका नक्षत्राला 4 चरण असतात. मग आज आपण काय बघणार तर आज आपण नक्षत्र मंडलातलं 8वं नक्षत्र ज्याला आपण पुष्य नक्षत्र असं म्हणतो याबद्दल आपण जाणून घेणार. या नक्षत्राला काय म्हणतात तर या नक्षत्राला म्हणतात पुष्य नक्षत्र. हा नक्षत्रांचा राजा म्हणून ओळखलं जातं. हे नक्षत्र चक्रातलं एक मुख्य नक्षत्र आहे. म्हणजे याचं महत्व एवढं आहे की या नक्षत्राला नक्षत्रांचा राजा असं म्हटलेलं आहे. मग विष्णू ही जी देवता आहे जी जगाचं रक्षण करते, भरण पोषण करते, त्याप्रमाणे पुष्य नक्षत्र हे सुद्धा पोषण करणारं नक्षत्र आहे. आणि म्हणून पुष्य नक्षत्र हे विष्णू स्वरूप समजलं जातं आणि म्हणूनच या नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हणून संबोधलं असावं. आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू आणि महेश यामधला विष्णू जो आहे हे विष्णू देवता ही पोषण करणारी आहे, मेंटेनन्स करणारी आहे, सांभाळ करणारी. या नक्षत्राचं जे इंग्रजी नाव आहे ते आहे डेल्टा कांकरी. आणि या नक्षत्रामध्ये जे तारे आपल्याला दिसतात ते 3 तारे या नक्षत्रात आपल्याला दिसतात. त्यांची नावं थीटा कांकरी, गॅमा कांकरी आणि इटा कांकरी अशी आपण म्हणू शकतो. हे 3 महत्वाचे तारे एका त्रिकोणासारखे दिसतात
आणि आपल्या प्राचीन ऋषींना हे तारे गायीच्या स्तनासारखे वाटले, काहींना ते बाणासारखे वाटले. पण जेव्हा आपल्या ऋषी मुनींना ते गायीच्या स्तनासारखे वाटले, आणि गाय ही जी आहे ही आपण काय म्हणतो, आपण गायीला देवता मानतो ना, ती आपली माता आहे. मग ती काय करते तर ती पोषण करते. म्हणून त्यांनी पुष्य नक्षत्र हे काळजी घेणं, पोषण करणं, संगोपन करणं याचं प्रतीक त्यांनी मानलं. म्हणून या नक्षत्राला असं म्हटलं जातं की पुष्य नक्षत्र हे स्टार ऑफ नरिशमेंट. म्हणजे पुष्य या शब्दाचा अर्थ काय, तर हा पुष्य या संस्कृत धातूपासून या नावाचा उगम झालेला आहे. पुष्य नक्षत्राला द स्टार ऑफ नरिशमेंट म्हणजेच पोषण, संवर्धन आणि वृद्धी करणारं नक्षत्र असं म्हटलं जातं. हे नक्षत्र जीवनाच्या सगळ्या स्तरांवरती शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक पोषण देणारं असं मानलं गेलेलं आहे. पुष्यती इति पुष्यः म्हणजे काय की जे पोषण करते, शक्ती देते, पुष्टी देते, नरिश करते, सांभाळ करते ते पुष्य. वैदिक साहित्यामध्ये याला तिष्य असं सुद्धा म्हणत असत. परंतु कालांतराने म्हणजे काही जर का जुने वेदांचा अभ्यास करणारे असतील तर त्यांना माहित असेल की इथे आधी या नक्षत्राचं नाव तिष्य असं देखील म्हटलं जायचं. परंतु कालांतराने पुष्य हे नाव रूढ झालं. आता पुष्य असं नाव का पडलं असावं याबाबत माझं एक ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगते की आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे पावसाळी पीक हे आपल्यासाठी फार महत्वाचं पीक असतं आणि साधारणपणे जून महिन्यात याची पेरणी होताना दिसते आणि जुलै महिन्यामध्ये याला अंकुर फुटायला लागतं. मग रवी म्हणजे सूर्य साधारणपणे 19 जुलैला दरवर्षी पुष्य नक्षत्रामध्ये प्रवेश करतो आणि पुढचे काही 14-15 दिवस तो याच नक्षत्रामध्ये असतो. आणि मग या काळामध्ये त्या पिकाला पोषण मिळून त्याची वाढ व्हायला सुरुवात झालेली असते. म्हणजे ऑगस्ट मध्ये पीक यायला सुरुवात होते, पुढे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये कापणी होते. पण त्या पिकाचा मुख्य वाढीचा म्हणजे जो पुष्टीचा काळ असतो तो जुलै ऑगस्ट मध्ये असतो आणि म्हणूनच त्यावेळेस रवी जेव्हा पुष्य नक्षत्रात येतो तेव्हा हे पुष्टी देणारं नक्षत्र असं म्हटलं असावं. आणि आपल्या मनुष्याला सुद्धा याच अन्नामधून पुष्टी मिळते, त्यामुळे किंवा ताकद मिळते, म्हणून आपल्याला ताकद देणारं, पोषण देणारं असं हे पुष्य नक्षत्र आहे. या नक्षत्राची व्याप्ती समजून घेऊया. या नक्षत्राचे 4ही चरण कर्क राशीमध्ये येतात आणि म्हणूनच आपण याला चतुष्पाद नक्षत्र म्हणतो. ज्याचे 4ही पाद किंवा 4ही चरण एकाच राशीमध्ये असतात त्याला आपण चतुष्पाद नक्षत्र असं म्हणतो. हे नक्षत्र कोणत्या राशीत येतं तर कर्क राशीमध्ये येतं आणि किती अंशावरती तर 3°20 कला ते 16°40 कला एवढे आपल्याला पुष्य नक्षत्र याची व्याप्ती आहे किंवा एवढं ते आपल्याला दिसतं. पुष्य नक्षत्राची थोडी जर का अजून माहिती आपण समजून घ्यायची म्हटली तर बघा त्याची आकृती काय आहे तर मगाशी मी सांगितलं तसं 3 मुख्य तारे आहेत, ते बाणासारखे सुद्धा दिसतात आणि जर का आपण दुसऱ्या एका अँगलनी बघितला तर त्याचा त्रिकोण होताना दिसतो आणि म्हणून ऋषी मुनींनी त्याला गायीचे स्तन अशी सुद्धा उपमा दिलेली आहे. या पुष्य नक्षत्राची संज्ञा क्षिप्र आहे, योनी मेष आहे. हे मध्य नाडी असलेलं देवगणी ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे. यामध्ये अग्नितत्वाचे गुणधर्म आपल्याला दिसून येतात आणि याची देवता ही बृहस्पती आहे. पुष्य नक्षत्राची लोचन संज्ञा म्हणजे दृष्टी अंध सांगितली आहे. त्यामुळे बघा आपण पंचांगामध्ये जेव्हा अवकडा चक्र बघतो त्याच्या खाली आपल्याला एक ओळ दिलेली असते की या नक्षत्रावरती जर आपली एखादी वस्तू हरवली, म्हणजे जेव्हा चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये आहे त्यावेळेस जर का आपली एखादी वस्तू हरवली तर ती पूर्व दिशेला शोधावी, म्हणजे ती लवकरच आपल्याला सापडते. आता विविध दशा पद्धती आपल्याला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये बघायला मिळतात. त्यामध्ये नक्षत्राला वेगवेगळे स्वामी दिलेले असतात. मग जिथे विंशोत्तरी महादशा वापरली जाते त्या विंशोत्तरी महादशेप्रमाणे पुष्य नक्षत्राचा अधिपती हा शनी मानला जातो. सो अनेक अभ्यासक आपण असे मानतो की शनीच्या गुणधर्माचा प्रभाव हा या नक्षत्रावरती आपल्याला दिसतो. परंतु त्याचबरोबर नक्षत्राचं तत्व, संज्ञा, योनी, देवता यांचा प्रभाव सुद्धा व्यक्तिमत्व ठरवताना अधिक जाणवतो असं मला वाटतं. वेगवेगळ्या दशा पद्धतींमध्ये नक्षत्राचे स्वामी वेगवेगळे दिले जातात, पण नक्षत्राची तत्व, संज्ञा, योनी, देवता ही मात्र तीच असतात.
मग नक्षत्रांचा जेव्हा आपण अभ्यासाचा विचार करतो, याचं महत्व काय, कशासाठी या नक्षत्रांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर ऋषीमुनी आकाशामध्ये नक्षत्राचं निरीक्षण करताना त्यांना असं आढळून आलं की नक्षत्रांचा संबंध हा मानवी स्वभावावर किंवा त्याच्या बिहेवियरल पॅटर्न, त्याची मानसिकता, त्याची विचारशक्ती यावर देखील असतो. आणि म्हणून नक्षत्राचा विचार आपण दोन मुख्य गोष्टींसाठी करतो. एक म्हणजे व्यक्तिमत्व विचार आणि दुसरा म्हणजे मुहूर्त विचार. म्हणजे जातकाच्या स्वभावाचा जेव्हा आपण नक्षत्राच्या माध्यमातून विचार करणार आहोत, तेव्हा आपल्याला नक्षत्राचं तत्व, गण, राशी स्वामी, योनी, देवता इत्यादींचा विचार केला जातो. काही अभ्यासक नक्षत्र स्वामी याचा सुद्धा इथे विचार करतात. मुहूर्त विचार जेव्हा आपल्याला घ्यायचा असतो तेव्हा आपण शुभ वेळ किंवा अनुकूल वेळ काढणं, हे जेव्हा आपल्याला विचार करायचा असतो त्यावेळेस नक्षत्रांची संज्ञा, मुख, दृष्टी याचा विचार केला जातो. आणखीनही बऱ्याच गोष्टींसाठी नक्षत्राचा विचार केला जातो. जसं आपण म्हणतो आरोग्याचा विचार करायचा आहे, कार्यक्षेत्रांचा विचार करायचा आहे, आपल्याला जातकाला एखादी उपासना सांगायची आहे, याच्यासाठी सुद्धा आपण नक्षत्रांचा वापर करतो. किंवा मेदिनीय ज्योतिषशास्त्रामध्ये नक्षत्रांचा वापर हा पावसाचा अंदाज घेण्यासाठी, पर्जन्य विचारासाठी सुद्धा आपल्याला करता येतो. म्हणजे मग आता या सगळ्यात पहिल्यांदा आपण काय म्हटलं की बाबा याचं स्वभाव आणि व्यक्तिमत्वासाठी विचार केला जातो. मग या पुष्य नक्षत्राचा पर्सनॅलिटी आणि बिहेवियर यावरचा प्रभाव आपण पहिल्यांदा समजून घेऊया. नक्षत्राची विविध एलिमेंट्स आहेत, विविध घटक आहेत, ते आपण बघितले. पण मग पुष्य नक्षत्राची मेष योनी आहे, अग्नी तत्व आहे. त्याच्यामुळे काय होईल तर ओव्हरऑल पुष्य नक्षत्रामध्येच बेधडक कृती करणं, एकत्र कुटुंबामध्ये राहण्याची इच्छा. कारण काय बघा, मेष आहे हा कसा कळपात राहणारा आहे, त्याच्यामुळे यांना एकत्र राहायचं असतं, एकत्र कुटुंबामध्ये राहण्याची इच्छा असते. कुठल्याही गोष्टीसाठी पुढाकार घेणं किंवा एक अतिशय करारी व्यक्तिमत्व असणं, महत्वाकांक्षा असणं, हे गुण आपल्याला दिसतात. काहीतरी करून दाखवण्याची उर्मी यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. देवता देवगुरु बृहस्पती आहे, यामुळे नीती, विवेक, ज्ञान घेण्याची इच्छा, मार्गदर्शन करणं हे गुणधर्म आपल्याला दिसून येतात. एखादं कार्य समर्पितपणे करणं, प्रामाणिकपणे करणं, सत्यप्रियता जिथे आहे तिथे सत्य बोलणं, ऑनेस्टी मेंटेन करणं, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणं, सगळ्यांची काळजी घेणं, प्रत्येकाला मदत करण्याची प्रवृत्ती असणं, हे गुण आपल्याला इथे दिसतात. एक विश्वासूपणा या व्यक्तींकडे असतो किंवा जे काही त्यांना करायचं असतं ना ते अनैतिकपणे करणं हे त्यांना कधीही पटत नाही. त्यामुळे नैतिक मार्गाने काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असते, त्याग करण्याची प्रवृत्ती असते, त्यांना लेट गो करता येतात गोष्टी. एखादा काही प्रसंग झाला तरी त्याला सोडून लगेच पुढच्या गोष्टीकडे जाण्याची त्यांची मानसिकता असते. विचारांमध्ये एक मॅच्युरिटी असते, परंपरा पाळणं, मर्यादा पाळणं, जबाबदारीची जाणीव असणं, हे गुण आपल्याला पुष्य नक्षत्रामध्ये दिसून येतात. मग देवगुरु बृहस्पतीच्याच प्रभावामुळे आपण म्हणूया की धर्माच्या बाबतीमध्ये श्रद्धा असणं, धार्मिक बुद्धी, धर्मनिष्ठपणा, ईश्वर भक्ती करणारे किंवा परमार्थाची ओढ असणारी अशी या व्यक्ती आपल्याला दिसतात. या नक्षत्राचं देवगण आहे, त्यामुळे या व्यक्ती सात्विक मनोवृत्तीच्या असतात. म्हणजे एखादा चांगला व्यक्ती आहे तर त्याच्या पाठीशी उभं राहणं, वाईटाचा त्याग करणं, सगळ्यांना आपल्यामध्ये अकोमोडेट करून घेणं, त्यांचा सांभाळ करणं, एकत्रितपणे पुढे जाणं, हे या नक्षत्राचे गुणधर्म आहेत. म्हणून असे लोक प्रेशर चांगलं हँडल करू शकतात. म्हणजे दुसऱ्यांची काळजी घेणं, दुसऱ्यासाठी आपला सुखाचा त्याग करणं, कुठलीही सिच्युएशन आली तरी शांतपणे त्या सिच्युएशनला हँडल करून त्याच्यामधून मार्ग काढणं, हे यांना चांगलं जमतं. मग पुष्य नक्षत्र हे कर्क राशीतले आणि कर्क राशीचा स्वामी कोण आहे तर चंद्र आहे. त्यामुळे हौशी वृत्ती असते, वात्सल्य आहे, दयाळूपणा आहे, भावना प्रधानता आहे, प्रेम आहे, हे गुण सुद्धा आपल्याला यांच्यामध्ये दिसतात. आणि याची संज्ञा काय आहे तर क्षिप्र आहे. त्यामुळे क्षिप्र संज्ञा म्हणजे पुढे चालत राहणे. ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे म्हणजे प्रगती करणे. अग्नी आहे म्हणून आपण म्हणूया संरक्षण करणे, अग्नीचा गुण आहे टू प्रोटेक्ट. मग बृहस्पती देवता आहे म्हणून ज्ञान आणि प्रामाणिकपणा, यामुळे या व्यक्तींना लोकांना धरून ठेवून संघटना उभी करणारे, सांपत्तिक प्रगती करणारे, सगळ्यांना मायेने प्रेमाने आधार देणारे असे हे व्यक्तिमत्व असते. मी जेव्हा हे बोलते
तेव्हा माझ्या आजोबांचे श्रीकृष्ण जकातदारांचं व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर वारंवार उभं राहतं. माझ्या आजोबांचं लग्न आणि चंद्र हे दोन्ही पुष्य नक्षत्रात होते आणि मी जे आता स्वभाव वर्णन सांगते असेच आमचे दादा होते. कार्यक्षेत्राचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण म्हणूया कार्यक्षेत्र म्हणजे काय, की बाबा करिअरचा जेव्हा आपल्याला विचार करायचा आहे तेव्हा दोन गोष्टी महत्वाच्या असतात. कोणत्याही ठिकाणी जर का आपल्याला करिअर करायचं असेल तर दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे जातकाचं व्यक्तिमत्व, त्याचा स्वभाव काय आहे आणि त्याच्यामध्ये असलेलं कौशल्य, म्हणजे त्याच्यामध्ये असलेले स्किल सेट्स, की माझ्यामध्ये काय स्किल सेट्स आहेत, यावरून मी कुठे काम केलं तर यशस्वी होऊ शकेल याचा आपल्याला अंदाज घेता येतो. मग चंद्र जेव्हा पुष्य नक्षत्रामध्ये असतो तेव्हा जातकामध्ये कोणते गुण असतात हे आपण आता बघितलं. मग हे गुण असल्यामुळे जातक कोणत्या क्षेत्रात कार्य करू शकेल याचा आपल्याला अंदाज घेता येईल. आता त्याच्याकडे नैतिकता, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, विश्वासार्हता, ज्ञान घेणं किंवा देणं हे गुण आहेत. मग हे गुण ज्या क्षेत्रामध्ये लागतात किंवा ज्या क्षेत्रामध्ये त्या गुणांची आवश्यकता आहे त्या क्षेत्रात कार्य करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांच्याकडे नीती आहे, विवेक आहे, प्रामाणिकपणा आहे. मग लिगल फील्डमध्ये काम करण्यासाठी अनुकूल आहे. न्यायशास्त्र किंवा कंप्लायन्स करणं, मार्गदर्शन करणं, सगळ्यांची काळजी घेणं, प्रत्येकाला मदत करण्याची प्रवृत्ती आहे. मग धार्मिक किंवा समाजसेवी संस्थेमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करणं किंवा धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांचं व्यवस्थापन करणं, जिथे चॅरिटी चालते म्हणजे NGO असतील किंवा नर्सेस आहे, जिथे सेवा क्षेत्र आहे, ते सर्व या नक्षत्राखाली येतात. धर्मनिष्ठ, ईश्वर भक्ती करणारे आणि ज्ञान घेण्याची इच्छा असणारे यांच्याकडे क्वालिटीज आहेत. मग पौरोहित्य असू दे, तत्वज्ञान व धर्मशास्त्र असू दे किंवा शिक्षक, प्राध्यापक म्हणून हे छान काम करू शकतात. आणि राशीस्वामी चंद्र आहे, मग तिथे नौकानयन असेल म्हणजे शिपिंग इंडस्ट्री आहे किंवा द्रवपदार्थांशी संबंधित व्यवसाय आहेत, जलसंधारण आहे, डेअरीशी संबंधित काम आहे किंवा शेती, बागकाम, पशुपालन. आणि याचप्रमाणे आपण म्हणू की बाबा चंद्र आणि देवगुरु बृहस्पती म्हणून या नक्षत्राच्या व्यक्ती यांचं कॉम्बिनेशन जर का आपण म्हटलं तर या चांगल्या समुपदेशक होऊ शकतात किंवा चांगले मानसोपचार तज्ज्ञ या नक्षत्रावरती किंवा या कॉम्बिनेशननी आपल्याला बघायला मिळू शकतात. अजून आपण काय म्हणू शकतो पुष्य नक्षत्रावरती, तर मगाशी मी तसं सांगितलं की व्यक्तिमत्वाबरोबरच मुहूर्ताचा विचार हा सुद्धा नक्षत्रांसाठी महत्वाचा असतो. मग मुहूर्त म्हणजे काय हो, तर मुहूर्त म्हणजे विशिष्ट कार्य करण्यासाठी निसर्गाची अनुकूलता तपासणे. म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग, करण यांच्या माध्यमातून आपण निसर्गाची अनुकूलता तपासू शकतो. मग कोणत्याही शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहताना नक्षत्राची भूमिका ही अतिशय महत्वाची असते. मग चंद्र जेव्हा पुष्य नक्षत्रात असतो तेव्हा कोणती कार्य करावी याबाबत आपल्या ऋषी मुनींनी सखोल अभ्यास केला आणि आपल्याला काही प्रिन्सिपल्स त्यांनी दिली. म्हणजे मुहूर्ताचा विचार करताना नक्षत्राची दृष्टी, संज्ञा आणि मुखाचा विचार हा प्रामुख्याने केला जातो. मग पुष्य नक्षत्र हे कसं आहे, क्षिप्र नक्षत्र आहे, दृष्टीने अंधलोचन आहे, ऊर्ध्वमुखी आहे. मग हे आपल्याला कोणतंही नवीन कार्य करण्यासाठी पुष्य नक्षत्र हे सर्वोत्तम मानलं जातं. मग घर बांधणं, देवालय बांधणं म्हणजे बांधण्याला सुरुवात करणं किंवा सोनं, चांदी, अलंकार विकत घेणं, वस्त्र धारण करणं, विद्यारंभ करणं म्हणजे काहीतरी नवीन शिकायला सुरुवात करणं. हल्ली आपण खूप कंप्लेंट ऐकतो की आम्ही ना ते पैसे भरले, शिकायला सुरुवात केली, पण ना ते थोडं केलं आणि सोडून दिलं. पुष्य नक्षत्रावरती जर का आपण एखादी गोष्ट शिकायला सुरुवात केली तर ती आपण टिकवून ठेवू, ती आपण मेंटेन करू. कान टोचणं असू दे, मुंजीसाठी सुद्धा पुष्य नक्षत्राचा मुहूर्त हा चांगला मानला जातो. आपल्याला वृक्षारोपण करायचंय तर आपण पुष्य नक्षत्रावरती करू शकतो. एखादं झाड जर का आपण पुष्य नक्षत्रावरती लावलं तर त्याचं पोषण हे चांगलं होईल असं आपल्याला दिसतं. मग हे नक्षत्र ऊर्ध्वमुखी आहे, त्याच्यामुळे जमिनीवरची कामं म्हणजे घर मंदिर बांधणं, राज्याभिषेक करणं, अधिकार पद स्वीकारणं, यज्ञ याग करणं किंवा कान नाक टोचणं यासाठी सुद्धा चांगलं मानलं जातं. भारतामध्ये आपण पुष्य नक्षत्राचा जो दिवस असतो तो गुरु किंवा आध्यात्मिक गुरूंचं दर्शन घेण्यासाठी फार शुभ मानतो. आणि जर ते शक्य नसेल तर त्या दिवशी साधना करणं, जप, पूजा किंवा धार्मिक आचरण करावं असं सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. आता ही जी मुहूर्ताच्या ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितल्या या आपण पुस्तकांमध्ये वाचत असतो, काही अंशी आपण त्या वापरत सुद्धा असतो.
पण आजच्या जगामध्ये आपल्याकडे येणारी जी मंडळी आहेत ती आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींसाठी मुहूर्त विचारतात. मग आधुनिक दृष्टिकोनातून हे पुष्य नक्षत्र कोणत्या गोष्टींसाठी चालेल किंवा आजच्या काळामध्ये कोणत्या गोष्टी आपण या पुष्य नक्षत्रावरती करू शकू त्याबद्दल थोडंसं सांगते. की आधुनिक काळात आपण म्हणू एखादं अग्रीमेंट करायचंय किंवा काही लॉंग टर्म प्लॅनिंग करायचंय कंपनीसाठी, आपल्या स्वतःच्या व्यवसायासाठी मोठं लॉंग टर्म प्लॅनिंग करायचंय, त्याच्यासाठी हे उपयोगी आहे. पुष्य नक्षत्र हे बृहस्पती या देवतेच्या आधिपत्याखाली येतं. त्यामुळे बृहस्पती ही ज्ञानाचं मार्गदर्शन करणारी, प्रामाणिक, समजूतदार, समृद्धी देणारी अशी देवता समजली जाते. त्यामुळे या नक्षत्रात जेव्हा चंद्र असतो त्या दिवशी मार्गदर्शन घेणं किंवा मार्गदर्शन देणं म्हणजे मॅरेज काउन्सिलिंग असू दे, कन्सल्टेशन असू दे, हेल्थ कन्सल्टेशन असू दे किंवा एखादा मेंटरशिप प्रोग्राम स्टार्ट करायचा आहे, एखादा ट्रेनिंग प्रोग्राम स्टार्ट करायचा आहे, सुरुवात करायची त्याची, या गोष्टीसाठी तो अनुकूल समजला जातो. पुष्य नक्षत्र हे पुष्टी देणारं आहे, पोषण करणारं आहे. म्हणून एखादा औषधोपचार सुरू करणं म्हणजे एखादी ट्रीटमेंट सुरू करणं, कुणाला रिहॅबिलिटेट करायचंय तर त्याची सुरुवात करणं किंवा एखादा न्यूट्रिशन प्लॅन सुरू करायचा आहे आपल्याला तर त्याच्यासाठी सुद्धा पुष्य नक्षत्र हे अनुकूल समजलं जातं. आपण म्हणतो पुष्य नक्षत्र हे ऊर्ध्वमुखी आहे, ज्यामध्ये आपल्याला व्हर्टिकल ग्रोथ ही अपेक्षित असते. असं कार्य आपण सुरू करू शकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला महत्वाकांक्षा पूर्ण करायची, व्हर्टिकल ग्रोथ आपल्याला अपेक्षित आहे. त्यामुळे नवीन व्यवसाय, नवीन व्यवसायाचे करार यासाठी हे चांगलं समजलं जातं. पुष्य नक्षत्र हे गुरु म्हणजे वाढ करणारं आणि पुष्टी बळकट करणार आहे, कारण याची देवता ही बृहस्पती आहे. त्यामुळे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणं, सोनं खरेदी करणं, जागा खरेदी करणं किंवा नवीन SIP सुरू करणं यासाठी सुद्धा चांगलं समजलं जातं. मग आता ही सर्व कार्य करण्यासाठी चंद्र पुष्य नक्षत्रात असताना काळ अनुकूल समजला जातो. तरी सुद्धा विवाहासाठी हे नक्षत्र प्रतिकूल मानलेलं आहे. म्हणजे विवाहासाठी पुष्य नक्षत्रावरती मुहूर्त दिला जात नाही, मुहूर्त देऊ नये असं आपल्याला सांगितलेलं. मग हे एवढं शुभ आहे तर मग त्याच्यावरती विवाहाचा मुहूर्त का नाही सांगत? तर काही ठिकाणी असं आपल्याला कारण मिळतं की बाबा राम आणि सीता यांचा विवाह हा पुष्य नक्षत्रावरती झाला होता आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये बरीच संकट आली आणि म्हणून कदाचित या नक्षत्रावरती विवाह मुहूर्त देण्याचं टाळलं जातं. पण जर गुरुवारी पुष्य नक्षत्र, चंद्र जर का पुष्य नक्षत्रात असेल तर तो दिवस अत्यंत शुभ मानला जातो. म्हणजे गुरुवार आणि पुष्य हे जेव्हा एकत्र येतं तेव्हा त्याला गुरु पुष्य अमृत योग किंवा गुरु पुष्यामृत योग, अमृत सिद्धी योग असं म्हटलं जातं. आणि या योगावरती कोणतंही कार्य म्हणजे व्यावहारिक कार्य करण्यासाठी शुभ असतं. मग सोनं खरेदी करणं, वास्तू खरेदी करणं, वाहन खरेदी करणं किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तूची खरेदी. हल्ली आपल्याला आयफोन घ्यायचा असेल किंवा मोठा 46 इंची 50 इंची टीव्ही घ्यायचा असेल तरी विचारतात की कधी घेऊ. त्याच्यामुळे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा मौल्यवान वस्तूची खरेदी सुद्धा या याच्यावरती पुष्य नक्षत्रावरती केली जाते किंवा अशा गोष्टींसाठी सुद्धा शुभ समजलं जातं. पूर्वीच्या काळी सोनं खरेदीसाठी मुख्यतः हा गुरुपुष्यामृत योग हा शुभ सांगितला गेलेला आहे. त्यामुळे या काळात जर का सोनं, चांदी, हिरे हे जर का खरेदी केलं तर अशी श्रद्धा आहे की या खरेदीसोबत देवी लक्ष्मी ही दीर्घकाळ आपल्या घरामध्ये वास करते. पुष्य नक्षत्राच्या बाबतीमध्ये जर का आरोग्यावरती मी 2 मिनिटात सांगायचा प्रयत्न केला तर पुष्य नक्षत्राच्या शरीरावरती अंमल हा फुफ्फुस, पोट, आतडी यांच्यावरती असतो आणि हे नक्षत्र अग्नितत्वाचे आहे. म्हणून जन्म नक्षत्र ज्यांचं पुष्य असतं या लोकांना पोटातील अग्नीशी संबंधित त्रास हे जास्त जाणवू शकतात. म्हणजे अग्निमांद्य म्हणजे अपचन, पित्तविकार किंवा अल्सर, ऍसिडिटी होणं इत्यादी. मग या जातकांनी आपली जीवनशैली योग्य ठेवणं, खाण्यापिण्यामध्ये समतोल ठेवणं, आपण म्हणतो ना की सकाळी लवकर उठे रात्री लवकर निजे, हे रूल्स जर का आपण पाळले आपल्या जीवनामध्ये, लाईफस्टाईल मध्ये आपण समतोल राखला तर आरोग्य चांगलं यांचं राहू शकतं. अजून एक आपल्याला विचार करता येतो पुष्य नक्षत्र आणि उपासना. म्हणजे ज्यांचं पुष्य नक्षत्र आहे त्यांनी काय बरं उपासना करावी? मग या नक्षत्राची देवता ही बृहस्पती आहे. म्हणजे बृहती म्हणजे वाणी आणि तिचा अधिपती म्हणून आपण याला बृहस्पती असं म्हणतो. मग वाणी व ज्ञानाची अधिपती अशी ही देवता आहे बृहस्पती. सूर्यमालेतील आपला जो बलाढ्य आणि महातेजस्वी असा गुरुग्रह आहे याला सुद्धा आपण बृहस्पती असंच म्हणतो.
मग ही देवता मनुष्याला आयुष्यामध्ये चांगला मार्ग दाखवते, त्याचं रक्षण करते, सुखाची वाढ करते, ज्ञान देते, वाईट गोष्टींचा नाश करते, शांती आणि सुख प्रदान करणारी देवता म्हणून याचं वेदांमध्ये या देवतेचं वर्णन आढळतं. आणि म्हणून ज्यांचं जन्म नक्षत्र पुष्य आहे त्यांनी बृहस्पती या देवतेची उपासना नक्कीच करणं उत्तम आहे, चांगलं आहे. त्याचा वेगवेगळे मंत्र किंवा त्याच्या उपासना या तुम्हाला मिळतात, तर त्याची उपासना, बृहस्पती या देवतेची उपासना आपण करावी. अजून एक उपासनेची पद्धत असते ती म्हणजे आराध्य वृक्ष. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या नक्षत्राचा आराध्य वृक्ष आपल्याला बघा पंचांगामध्ये अवकडा चक्रामध्ये दिलेला असतो. सो आपल्या नक्षत्राच्या आराध्य वृक्षाची उपासना करणं हे देखील चांगलं मानलं जातं. मग पुष्य नक्षत्राचा जो आराध्य वृक्ष आहे तो आहे अश्वत्थ पिंपळ. अश्वत्थ पिंपळ हे पुष्य नक्षत्राचं आराध्य वृक्ष सांगितलेलं आहे. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम असं वर्णन आपल्याला भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये दिलेलं दिसतं. म्हणजे अश्वत्थ वृक्ष हा भारताला मिळालेली खरं तर ही देणगी आहे. अनादिकालापासून या वृक्षाचं महत्व ऋषीमुनींना माहीत होतं. हा बघा वृक्ष हा नेहमी टवटवीत असतो, हा आपल्या भोवतालचं वातावरण शुद्ध करतो. म्हणजे हा एकच वृक्ष असा मानला जातो जो 24 तास कार्बन डायऑक्साईड खेचतो आणि ऑक्सिजन हा बाहेर देत असतो. त्याच्यामुळे हा त्याचा गुणधर्म आपल्या पूर्वजांना माहीत होता, म्हणून या वृक्षाला पूजनीय ठरवलं गेलं. आणि आजच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही बघाल की आपल्या हृदयाला चांगलं कार्य करण्यासाठी, कारण हे कर्क राशीमध्ये येतं त्याच्यामुळे हृदयावरती इथे अंमल आहे. सो हृदयाला चांगलं कार्य करण्यासाठी जी शक्ती लागते त्यासाठी सुद्धा अश्वत्थ वृक्ष हा महत्वाचा समजला जातो. आणि याच्या व्यतिरिक्त अनेक पोटाशी संबंधित अथवा शारीरिक त्रासाशी संबंधित गोष्टींसाठी अश्वत्थ वृक्ष औषधी आहे. म्हणून पुष्य नक्षत्रात जन्म असणाऱ्या काही व्याधी उद्भवल्यास त्यांनी अश्वत्थ वृक्षाची आराधना करणं, त्याच्या सान्निध्यात राहणं, त्याच्या पानाचा काढा करून घेणं हे सहाय्यभूत ठरतं असं आपल्याला शास्त्रकार सांगतात. थोडक्यात पुष्य नक्षत्र म्हणजे काय? तर जे काही वाढलेलं आहे, जे काही मोठं झालेलं आहे ते संरक्षित ठेवणं. कारण इथे काय आहे तर इथे विष्णूची याच्यावरती कृपा आहे, विष्णूचा आशीर्वाद आहे. त्यामुळे संरक्षित ठेवणं, जे काही आहे ते टिकवून ठेवणं, स्थैर्य आणि संस्कार हे गुण असणं, भावनेपेक्षा जबाबदारीच्या जाणीवेने काम करणं आणि म्हणून माणसापेक्षा त्याच्या कार्यक्षमतेवरती विश्वास ठेवणं हे गुण आपल्याला या पुष्य नक्षत्राच्या व्यक्तीमध्ये दिसतात. पुष्य हा जबाबदार व्यवस्थापक असतो किंवा संस्थापक असतो, पण आईच्या मायेने आणि शिस्तीने प्रेम करणारा असतो. कारण शनीचा सुद्धा आपल्याला याच्यावरती प्रभाव दिसतो. सो तो शिस्तीने काम करून घेणार, पण ते शिस्तीमध्ये आईची माया ही सुद्धा आपल्याला दिसणार आहे. म्हणून जिथे जातील तिथे आपला ठसा उमटवतील आणि जातकाला कसं जगायचं याचा आदर्श दाखवतील. हा सारांश जेव्हा मी सांगते तेव्हा या सारांशामध्ये पुन्हा एकदा मला आमचे दादा श्रीकृष्ण जकातदार दिसतात. पुष्य नक्षत्राचे ते मूर्तिमंत उदाहरण होते असं मी म्हणेन. सो धन्यवाद. आज या पुष्य नक्षत्राच्या व्याख्यानाच्या माध्यमातून मला माझ्या आजोबांच्या आठवणी जागृत करता आल्या आणि त्यांचे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहिले. मला इथे माझे विचार मांडण्याची संधी दिली म्हणून मी महिला ज्योतिर्विद आणि संजीवनी मुळे मॅडमचे पुन्हा एकदा धन्यवाद करते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आज मॅडमनी आपल्याला खूपच छान पद्धतीने पुष्य नक्षत्राची माहिती दिलेली. आधुनिक काळात सुद्धा आपण त्याची किती छान पद्धतीने उपयोग करू शकतो हेही आपल्याला नाविन्याने सांगितलेलं आहे. आता आपले पुढचे वक्ते आहेत संदीप सवाई सर. आणि संदीप सवाई सर हे खूपच छान व्यक्तिमत्व आहे. बऱ्याच वर्षापासून ज्योतिष कार्य करत आहे. ते इंदूर येथे आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत आहे. कैलास वशिष्ठ कमळाकर सवाई सर हे त्यांचे वडील आणि गुरुवर श्री कृष्णमूर्ती यांचे ते शिष्य होते. त्यांचे कृष्णमूर्ती या पुस्तकाचे 3 पुस्तकांचे त्यांनी मराठी अनुवाद केलेले आहेत आणि तिन्ही पुस्तकं निम्म्या किमतीमध्ये रोहिणी बुक डेपो मध्ये अवेलेबल आहेत. डॉक्टर संदीप सवाई सर हे ज्योतिष विशारद, केपी विशारद व मोबाईल न्यूमरॉलॉजी मध्ये उपाधी प्राप्त केलेली आहे. वराहमिहिर ज्योतिष विद्यापीठात ही त्यांचा शोध प्रबंध व ज्योतिष विद्या वाचस्पती डॉक्टर इन ऍस्ट्रॉलॉजी ही उपाधी त्यांना दिलेली आहे. बालचंद्र ज्योतिष विद्यालय मधून रमल शास्त्री आणि SKTC नवी दिल्ली मधून KP व लाल किताब मध्ये ज्योतिष निष्णांत
ची उपाधी त्यांना प्राप्त झालेली आहे. गेल्या 7 वर्षापासून KPO पारंपरिक ज्योतिषची कन्सल्टन्सी इंदोरला करत आहे. विविध ज्योतिष संमेलनात प्रमुख वक्ता, सत्र अध्यक्ष आणि सूत्रसंचालन याचा त्यांना अनुभव आहे. वेदामृत जयपूर कडून ज्योतिष गौरव या सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे. व्यावसायिक पातळीवर ते व्हॉल्वो आयशरच्या परचेस हेड पदावरून निवृत्त झालेले आहे आणि वर्तमान स्थितीमध्ये अमेरिकन कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंटच्या पदावर कार्यरत आहे. आणि ते आज आपल्यासाठी इथे आलेले आहेत. आपल्याला अनुराधा नक्षत्राबद्दल माहिती देणार आहेत. मी त्यांना विनंती करते की सरांनी आम्हाला अनुराधा नक्षत्राची माहिती द्यावी. श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. मॅडम आवाज छान आहे, क्लिअर आहे? अगदी क्लिअर आहे सर. हो, क्लिअर आहे सर. श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. माझे प्रथम गुरु व माझे वडील कैलाशवासी श्री कमळाकर सवई व माझे सर्व गुरुजनांना, माझी आई पुष्पा सवई, माझे सासरे दत्तात्रय सोलापूरकर यांना सगळ्यांना वंदन करून मी आज आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करत आहोत. निलिमा मॅडम, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. खूप डिटेल परिचय दिला तुम्ही. आणि आज सुप्रसिद्ध, गाजलेली व स्थापित आपली महिला ज्योतिर्विद संस्था आणि त्याच्या कार्याध्यक्ष डॉक्टर संजीवनीताई मुळे यांचा पण मी खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आपण ही जी नवीन संकल्पना केली आहे आणि जी गाजलेली मालिका आहे नक्षत्राचे देणे, याच्यामध्ये मला एक नक्षत्राची ओळख करून देण्याची एक संधी आपण दिली आहे. त्याकरता परत खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आणि आज आमचे गुरुवर्य जकातदार साहेब पण इथे उपस्थित आहेत, तर त्यांच्या समक्ष मी आपले विचार मांडायचं थोडं धाडस करतोय आणि खूप छान वाटतंय त्यांच्या वाढदिवसानिमित्त. त्यांनाही अभिनंदन. उत्तम आहे, उत्तम. आज मी आपल्या आज मी आपल्या समक्ष 27 नक्षत्राच्या मालिकेमध्ये 17व्या नक्षत्र अनुराधा नक्षत्राची ओळख करून देणार आहे. आता अनुराधा नक्षत्राचं नाव घेता बरोबर लगेच आपल्याला श्री गणपतीचे ते उत्साहाचे, आनंदाचे दिवस आठवतात. घरोघरी जेव्हा श्री गणपतीची स्थापना झालेली असते व त्याच दिवसामध्ये आपण अनुराधा नक्षत्रावरती आपल्या घरी श्री ज्येष्ठ गौरीचं आवाहन करून आणि वाजत गाजत तिची स्थापना करतो. पुढे ज्येष्ठा नक्षत्रावरती ते पूजन करतो व मूळ नक्षत्रावरती त्याचं विसर्जन करतो. तर हे अनुराधा नक्षत्र तिथं नाही. ज्योतिषीय दृष्टीने 17वा हा अंक संघर्षणानंतर मिळणाऱ्या स्थैर्याचं सूचक आहे. त्यामुळे अनुराधा नक्षत्रावर जन्म घेणारे जातकाचा मूल स्वभाव सुरुवातीला अडथळे पण शेवटी यश व सन्मान असे हे समृद्ध अनुराधा नक्षत्र आहे. हे नक्षत्र वृश्चिक राशीच्या 3 डिग्री 20 कलापासून तो 16 डिग्री 40 कलापर्यंत विस्तारलेले आहे. या नक्षत्राला अंग्रेजीमध्ये डेल्टा स्वामी असं म्हणतात. या नक्षत्राचा उद्गम विशाखा उर्फ राधेच्या पाठोपाठ होतो, म्हणून याला अनुराधा हे नाव प्राप्त झालेलं आहे. वृश्चिक राशीत 3 नक्षत्र येतात: विशाखा, अनुराधा व ज्येष्ठा. वृश्चिक राशीच्या तारका समूहाचा आकार अगदी विंचवासारखा आहे. विंचवाच्या वरच्या आकड्यात व मुखातील 5 तारे मिळून हे अनुराधा नक्षत्र तयार होत आहे. वृश्चिकातील जब्बाह, अक्रेब, दशचुबा किंवा जुब्बा, पाय स्कॉर्पी व रोग स्कॉर्पी या 5 तारांचा समावेश अनुराधा नक्षत्रामध्ये असतो. हे सगळे तारे ठळक असून ते भाताच्या ढिगासारखे दिसतात. तर काही वेळा या नक्षत्राची आकृती उघडलेल्या छत्रीच्या कपड्यासारखी दिसते. यातील तारे पांढरे असून ते बरेच चमकताना सुद्धा दिसतात. आता अनुराधा नक्षत्रात वृश्चिक राशीचे गुण म्हणजे काय? गूढता, तीव्र भावना, परिवर्तन, गुप्त शक्ती. त्यामुळे अनुराधा नक्षत्राचे व्यक्ती जे असतात ते बाहेरून शांत पण आतून अतिशय खोल, गंभीर आणि शक्तिशाली असतात. त्यांची इमोशनल डेप्थ फार प्रचंड असते. या नक्षत्राचा स्वामी शनी आहे, म्हणून आता शनीचे गुण म्हणजे संयम, शिस्त, विलंब, कर्मफळ व दीर्घकालीन यश अगदी हमखास याच्यामध्ये असतो. या नक्षत्रात
जन्मलेले जातक पटकन यशस्वी होत नाहीत, पण जे मिळते ना ते कायमचं असतं त्यांच्याकडे. हे शनीचे नक्षत्र असल्याने या नक्षत्रावरती जन्मलेल्या व्यक्तीची बहुतेक कामं थोडे उशिरा होतात. म्हणजे उदाहरण म्हणजे विवाह आहे, संतती आहे किंवा प्रमोशन आहे, हे उशिरा होतात. अगदी या नक्षत्रावरती जन्मलेल्या व्यक्तीची कुंडली सुद्धा बनवायला घेतली तुम्ही तर ती सुद्धा लवकर बनवून सुद्धा होत नाही. त्याच्यानंतरची आलेल्या जातकांची कुंडली आधी बनवून जातात तुम्ही. माझा पण हाच अनुभव आहे की शनी डिले करतो पण डिनाय करत नाही. म्हणजे या नक्षत्राची राशी वृश्चिक व राशी स्वामी मंगळ आहे. तर शनी प्लस मंगळ हा फार महत्वाचा संयोग होतो. मंगळ काय देतो? तर मंगळ देतो धैर्य, ऊर्जा, लढाऊ प्रवृत्ती, नेतृत्व, पुढाकार. त्याच्याबरोबर शनीचा संयम व सहनशीलता या दोन्हीचा परिणाम जातकाच्या जीवनावरती स्पष्ट दिसून येतो. आता प्राचीन काली देव आणि असुर यांच्या संघर्ष, स्पर्धा आणि अविश्वास वाढत चालला होता. समाजामध्ये करार तुटत होते, मैत्री तुटत होती. तेव्हा ऋषीमुनींनी जाणले की जर विश्वासाचा समतोल राखायचा असेल तर बंधन जोडणारी शक्ती प्रकट होणं फार आवश्यक आहे. त्या क्षणी मित्र देवताचा अवतार झाला. मित्र म्हणजे विश्वासाचा प्रतीक, कराराचे रक्षण करणारा, लोकांना जोडणारा देव. तो न फक्त देवांचा, न फक्त मानवांचा, तर संपूर्ण विश्वातील नात्यांचा रक्षक होतो. मित्र देवतेची ऊर्जा जी असते ती आकाशात स्थिरावताच वृश्चिक राशीतील विशिष्ट तारका समूहात एक नक्षत्र प्रगट झाले, ते म्हणजे अनुराधा, ज्याचे दैवत आहे मित्र. मित्र ही वैदिक देवता आहे. विश्वास व करार याचा हा प्रतीक आहे. आता मित्र देवताचा अर्थ म्हणजे काय की हा लोकांना जोडणारा, समाजामध्ये संतुलन ठेवणारा, नात्यामधील प्रामाणिकपणा टिकवून ठेवणारा. म्हणून अनुराधा नक्षत्राचे जे लोक आहेत ते उत्तम मित्र, खूप छान टीम बिल्डर्स, नेटवर्किंग मध्ये पुढे लोकांना एकत्र ठेवणारे. या नक्षत्राला कमल हे चिन्ह देण्यात आले आहे. कमल जसे चिखलातून उगून सुद्धा निर्मळ राहते, तसेच अनुराधा नक्षत्रातली जे जातक असतात ते दुःख, संघर्ष, विलंब यामधूनच अध्यात्माची उंची गाठवतात. आता देवांनी या नक्षत्रा अधिपती म्हणून शनी ग्रहाला निवडलं आहे. शनीने स्पष्ट सांगितले आहे, मी यांना सुख देईन पण तक्षणी नाही. मी यांना यश देईन पण तपश्चर्येनंतर. अनुराधा नक्षत्राचे जातक संयम शिकतात, विलंब सहन करतात, पण शेवटी स्थिर, टिकाऊ असं यश पण प्राप्त करतात. या नक्षत्राचं दान जे आहे ते शय्या सांगितलं आहे. वृश्चिक राशीचा मंगळ, स्वामी मंगळ असल्यामुळे या नक्षत्रात आतली आग असते, पण मित्र देवतेमुळे ती आग विध्वंसक न होता रक्षणात्मक बनते. म्हणून अनुराधा लढते पण तोडत नाही, बदल घडवते पण नाती तोडत नाही. या नक्षत्राची जी शिकवण आहे ती आयुष्यात संघर्ष अटल आहे. विलंब हा शाप नसून शिक्षण आहे, सहनशक्ती म्हणजे. आणि खरी प्रगती ही एकट्याने नव्हे तर मैत्रीतून घडून येते, मित्र समूहातून घडून येते. म्हणूनच या नक्षत्रामध्ये जन्म घेणारी माणसं लोकांना जोडतात, समाजामध्ये समतोल आणतात आणि स्वतःच्या वेदनामधून इतरांसाठी मार्गदर्शक बनतात. अनुराधा नक्षत्रावरती जन्मणाऱ्या जातकाचे हस्ताक्षर गोल, वळणदार, ठळक व सुंदर असते. लिहिणे किंवा शब्द जरा वर खाली असतात. नक्षत्रावर 8 किंवा 9 अंकाचे वर्चस्व जास्त दिसून येते. मंगळाचे पोळे किंवा शुक्राचा हिरा ही रत्न यांच्याकरता लाभदायक असतात. आता अनुराधा नक्षत्रावरती जन्मणाऱ्या पुरुष जातकांचा जो बांधा असतो तो आडवा असतो, पुष्ट असतो, चेहरा गोल, मोहक आणि हसरा असतो. शारीरिक ऊर्जा व रोग प्रतिकारक शक्ती साधारण असते. मात्र या नक्षत्रात पुरुषांना लागणारे शौर्य, धाडसीपणा, स्वावलंबित्व, पराक्रम, अधिकार आणि लालसाचा अभाव दिसून येतो. तसेच जातक चैनी, हौशी, रसिक
आणि खुशालीची आवड असणारे असू शकतात. बुद्धी व हुशारी मध्यम असते. हे नक्षत्र बिघडल्यास अशुभ गुणधर्म फार लवकर येतात. म्हणजे दारू पिणे, धूम्रपान, बाहेर ख्यालीपणा हे दुर्गुण यांना दिसून येतात. स्त्रियांना मात्र अनुराधा नक्षत्र सर्व दृष्टीने अनुकूल आहे. स्त्रियांना हे नक्षत्र सौंदर्य, रूप, कला, धन, बुद्धी अशा सर्वच दृष्टीने चांगले असते. या नक्षत्रावरच्या स्त्रियांचा बांधा मध्यम व उंच असतो. डोळे काळेभोर व टपोरे असतात. सौंदर्य, मादकपणा व कामुकपणा जास्त दिसून येतो. अनुराधा नक्षत्रावरच्या स्त्रिया भरतकाम, रांगोळी, पेंटिंग, चित्रकला, नृत्य, संगीत, गायन, वादन मध्ये फार निपुण असतात. बऱ्याच वेळा या स्त्रिया दक्षिणात्य नटीसारख्या दिसतात. म्हणजे वैजयंतीमालाचं चित्र तुमच्या समोर आलेलं असेल याच्यामध्ये. या नक्षत्रावरती होणारे आजार फारसे दाहक किंवा कडक नसतात. बऱ्याच वेळा यांना होणारे आजार व्यक्तीच्या वागण्यामुळे व व्यसनामुळेच होणारे असतात. हे नक्षत्र अतिशय कामासक्त असल्याने पापग्रहाने बिघडलेले असतात. गुप्त रोगांची फार भीती असते. तसेच लघवीचे विकार, किडनीचे विकार, घसा व गळ्याचे विकार, मानसिक चिंता, स्त्रियांचे पाळीचे विकार अशा रोगांची इथे थोडी भीती असते. म्हणजे आता अनुराधा नक्षत्राचे जे जातकांचा स्वभाव वैशिष्ट्य असतो तो म्हणजे कसा की शक्तिशाली, दृढनिश्चयी, कठोर, थोडे क्रूर, हट्टी पण असतात, कामातूर, स्वार्थी, हिंसात्मक प्रवृत्तीचे, अनैतिक व बेकायदेशीर कृत्य करणारे असतात. पण यांच्यामध्ये चिकाटी असते, निर्भीक असतात आणि गुप्त कार्यामध्ये निपुण असतात. यांच्यामध्ये सूड घेण्याची एक प्रवृत्ती हमखास असते. प्रगतिशील आणि धर्माचा कट्टर समर्थक असा एक चेहरा सुद्धा यांचा असतो. हे शरीराचे जे मुख्य अवयव ज्याच्यावरती याचा प्रभाव असतो ते गुप्तेंद्रिय असतात, जननेंद्रियांचा भाग असतो. याच्यावरती आधारित जे रोग असतात ते मूळ व्याध, मलावरोध, कंबर दुखणं, गुप्तरोग, स्त्रियांना मासिक पाळीचे आजार, रक्तक्षय, लघवीचे विकार, किडनीचे विकार आणि मधुमेह. आता हे जे जातक असतात ते कोणत्या व्यवसायामध्ये किंवा यांचं करिअर काय असतं तर मुख्यतः हे गुप्तहेर म्हणजे जासूसी, सीबीआय, रॉ अशा ठिकाणी असतात. गुन्हा अन्वेषण खातं असतं, फौजदारी वकील, मायनिंग किंवा खनिज पदार्थच्या संबंधित हे व्यवसाय करतात. चामड्याचे किंवा लोकरीचे व्यापारी असतात. लोखंड किंवा तांब्याचे व्यापारी असतात. विस्फोटक किंवा दारू गोळा याच्या संबंधित कार्य करतात. हे कतलखाना किंवा पोस्टमार्टम संबंधित कार्यामध्ये हे याच प्रकारचे लोक असतात. मद्य व मादक पदार्थांचा यांचा व्यापार असतो. जेलर, फिटर, वेल्डर, प्लास्टिक सर्जरी करणारे किंवा बिडी तंबाखूचे व्यापारी हे या अनुराधा नक्षत्राच्या संबंधित असतात. अनुराधा नक्षत्राचे मुहूर्त शास्त्रावर फार महत्व आहे. हे देवगणी नक्षत्र असल्याने विवाह, बारसे, नवीन वस्त्र अलंकार धारण करणे, कोणत्याही कला, गायन, वादन शिकणे, फळ झाडे लावणे, औषधी वृक्ष लावणे, वधू प्रवेश, दत्तक घेणे, इतर मंगळ कार्यासाठी यांना याचा वापर केला जातो. याचं जे चरणाक्षर आहे ते ना, नी, नू, ने असं आहे. आता आपण अनुराधा नक्षत्राच्या चरणानुसार फलित याचा आपण विचार करू. हे चतुष्पाद नक्षत्र आहे आणि वृश्चिक राशीमध्ये असल्याने राशी स्वामी मंगळ आणि नक्षत्र स्वामी शनी या परस्पर विरोधी गुणधर्म असणाऱ्या ग्रहांच्या संगतीत हे नक्षत्र अधिक समतोल राखून काम करताना दिसते. याचा पहिला चरण हा रवीच्या प्रभावाखाली येत असल्याने अशा व्यक्ती उत्साही, जिंदादिल असतात. धाडसाची कामे सहजपणे करण्यास त्या आघाडीवरती असतात. प्रशासकीय सेवा व जिथे अधिकार गाजवायचा आहे अशा जागी हे लोक यशस्वीपणे काम करताना दिसून येतात. याचा जो दुसरा चरण आहे तो बुधाच्या स्वामित्वाखाली येतो. या चरणावरती जन्म झालेले लोक अर्थविषयक सेवा, वित्तीय संस्था, शिक्षण क्षेत्र, भाषा साहित्य या क्षेत्रामध्ये स्मरणीय कामगिरी करू शकतात.
हा चरण माणसाला हजरजबाबी सुद्धा पणा आणि भाषा चातुर्य सुद्धा देतो. आता तिसरा चरण जो आहे तो शुक्राच्या वर्चस्वाखाली येतो. हा चरण रसिकतेकडे जाणारी चैनी व छान झोकी वृत्ती दाखवतो. असे लोक कलाप्रेमी व कित्येकदा कलाकार ही दिसून येतात. स्त्रियांकडे हे लोक चटकन आकर्षित होताना सुद्धा दिसून येतात. याचा चौथा चरण हा मंगळाच्या प्रभावाखाली आहे. असे लोक धडधडीने कर्तव्यवान, कोणत्याही संकटाला समोर जाऊ शकणारे असतात. तथापि या चरणावरती लोक बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सुद्धा सापडतात. कोणत्या ना कोणत्या कारणाने तरी हे लोक लोकापवाद ओढवून घेतातच. पण मोठमोठी कामे हातावेगळी करण्यास यांचा उत्साह फार दांडगा असतो. आपल्या क्षमतेचा विचार करता अशा लोकांनी लोकापवाद ओढवून न घेता कामे केले तर अधिक पद्धतीने व भरीव असे यश त्यांना मिळू शकते. आता सर्वात शेवटी मी एका ओळीमध्ये अनुराधा नक्षत्राबद्दल जे सांगायचे होते ते असं की अनुराधा नक्षत्र म्हणजे संघर्षातून मैत्री, शिस्तीतून यश आणि वेदनेतून अध्यात्म, हेच याचा मूळ मंत्र आहे. याच नक्षत्रावरती हिंदीमध्ये 6 लाईनमध्ये खूप सुंदर याला प्रस्तुत केलं आहे. अनुराधा हे 17वां शनि भ्रमण का काल, अनुराधा हे 17वां शनि भ्रमण का काल, अक्षर ननी नूने हैं वृश्चिक का है जाल, मध्य नाड़ी गणदेव है मृग योनि पहचान, इस जातक को हो जाता है कभी कभी अभिमान, पर उपकारी होता है घूमता है परदेश, सब कुछ अर्पण कर रहा बंधुओं पर दरवेश, दीन दुखी की सेवा को देता है अभिमान, पर मंगल का क्रोध भी इसको करता है परेशान, कफ दोष और रक्त का अक्सर रहता साथ, शय्या दान मित्र देव की पूजा दोस्तों का रहता साथ. तर हे आता घड्याळीकडे लक्ष देऊन मी इथेच थांबतोय. परत एकदा डॉक्टर संजीवनीताई व सगळ्या महिला ज्योतिर्विद यांना खूप खूप मनापासून आभार, धन्यवाद. आणि आमचे ऑल टाइम ग्रेट जिंदादिल श्री घाटेकर साहेब, त्यांना पण पुरस्कार नमस्कार व धन्यवाद. आपण मला इथे संधी दिली. आणि महिला ज्योतिर्विदचे रजनीताई, सविताताई आणि स्मिता गिरी, त्यांना पण खूप खूप आभार आणि धन्यवाद. इथे एवढं म्हणून मी इथे थांबतो. परत नमस्कार, शुभेच्छा. धन्यवाद सर. खूप छान पद्धतीने अनुराधा नक्षत्राचं वर्णन सरांनी केलं. क्षणभर असं वाटत होतं अनुराधा नक्षत्र समोरच आलंय, एवढं हुबेहूब वर्णन सरांनी केलं. खूप खूप धन्यवाद तुमचे. आता आपण पुढच्या नक्षत्राकडे वळत आहे. पुढचं नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आणि त्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे सीमा देशमुख, ज्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. यांची एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून, नॅशनल क्रिकेट प्लेअर म्हणून अंडर-18 गटात निवड झालेली आणि मराठवाड्यातील पहिली राष्ट्रीय खेळाडू म्हणून नावलौकिक त्यांनी प्राप्त केलेले आहे. 4 वेळा त्यांनी युनिव्हर्सिटी चॅम्पियन्स इन ॲथलेटिक मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. हॉकी आणि क्रिकेट प्लेइंग मध्ये त्यांचं नाव आहे. अशा प्रकारे ते यशस्वी खेळाडू म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवून सन्मानाचे स्थान मिळवलेले आहे. शैक्षणिक आणि ज्योतिषी विषयात ते अग्रेसर आहेत. MSc इन केमिस्ट्री अँड PhD इन ॲस्ट्रॉलॉजी, PhD इन वास्तुशास्त्र, मोबाईल न्यूमरॉलॉजी, क्रिस्टल कन्सल्टंट, आचार्य इन भृगुनंदी नाडी, टॅरो कार्ड रीडर, डाउजिंग कन्सल्टंट, फेस रीडिंग, योगीराज ज्योतिष वास्तू अनुसंधान संस्था, छत्रपती संभाजीनगरच्या संस्थापिका आणि अध्यक्षा, नॅशनल सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, श्री वेदामृत फाउंडेशन संस्थान जयपूर महाराष्ट्रच्या इंचार्ज, ऑल इंडिया महिला प्रेसिडेंट, अखिल भारतीय भविष्य मंथन मध्ये त्या मध्य प्रदेशमध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्र अध्यक्षा मा भुवनेश्वरी ज्योतिष वास्तू कर्मकांड शोध संस्थान इंदूर इथून त्यांनी प्राप्त केलेले आहे. मिलेनियम अवॉर्ड हा त्यांना मा शारदा ज्योतिष संस्था इंदूर येथून प्राप्त झालेला आहे.
ज्योतिष गौरव पुरस्कार नवयुग ज्योतिष संस्था दिल्ली इथून त्यांना प्राप्त झालेला आहे. ज्योतिष ब्रह्मऋषी पुरस्कार जगद्गुरु दिल्ली गुरुदीदी पदवीने सन्मानित ज्योतिष संस्था दिल्ली वराहमिहिर ज्योतिष संस्था पुणेकडून बेस्ट महिला ज्योतिषी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. बेस्ट ॲस्ट्रॉलॉजर अँड वास्तू फ्रॉम लोकमत पेपर. आतापर्यंत संस्थेकडून 6 वेळा यशस्वीरित्या अधिवेशन तसेच 2 महिला संमेलन त्यांनी आयोजित केलेले आहे. योगीराज ज्योतिष वास्तू अनुसंधान संस्थेचे उपक्रम त्या करत असतात. संत लोकांचे प्रवचन यातही त्यांचा कार्यभाग असतो. दान धर्म स्वतः भृगुनंदी नाळेचे क्लास घेतात. अशा प्रकारे डॉक्टर सीमा देशमुख यांनी यशस्वी खेळाडू ज्योतिष वास्तू तज्ज्ञ आणि एक महिला नेतृत्व म्हणून जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत आणि यामुळे सर्वांच्या सीमाताई तथा सीमा दिदी म्हणून मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्या आज आपल्या सोबत उत्तरा भाद्रपद नक्षत्राबद्दल चर्चा करण्यासाठी आलेले आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या चर्चेला सुरुवात करावी. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी महिला ज्योतिर्विद पुणे यांचे खूप खूप आभार मानते. त्यांनी या व्याख्यानाला मला निमंत्रित केले. खूप खूप आभार माननीय संजीवनी मुळेताई. आणि हा उपक्रम खूप छान आहे. म्हणजे मला सुद्धा नक्षत्र वाचायला आवडत नाही, पण मी जो आता अभ्यास केला मला फार छान वाटलं. आणि नक्षत्रावरून आपण खूप काही प्रेडिक्शन करू शकतो, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. आणि जकातदार सरांना पण माझा नमस्कार. जकातदार सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आज मी उत्तर भाद्रपदा नक्षत्रावर बोलत आहे. उत्तर भाद्रपदा नक्षत्र हे नक्षत्रांच्या मालिकेतल्या 26वं नक्षत्र आहे. याचा स्वामी शनी आहे आणि नक्षत्र देवता अहिर्बुद्ध्यान आहे. ही जी देवता आहे याची जर आपण अर्चना पूजा पाठ केली तर खूप फलदायी आहे. आता मी अहिर्बुद्ध्यान या देवतेबद्दल काही थोडी माहिती सांगते. रहस्यमयी गोष्टी ज्याच्या गहराईपर्यंत सुद्धा आपण जाऊ शकत नाही, याचे रक्षण ही अहिर्बुद्ध्यान देवता करते. ज्याच्याकडे डिवाइन शक्ती पॉवर याचं गोडाऊन आहे, या सगळ्याचं रक्षण ही देवता करते. ही देवता म्हणजे एकादश रुद्र आहे, शिव भगवानचा पाठ आहे. ब्लॅक मॅजिक शस्त्र याचा उगम याच्यामधून झालेला आहे आणि त्याचे रक्षक सुद्धा ही देवता आहे. वेगवेगळे साऊंड स्वरविज्ञानचे पण रक्षक आहेत. रोगांचे उगम उत्पत्ती त्याची ओरिजिन आणि नॉलेज या देवतेपाशी आहे. ही देवता म्हणजे कुंडलिनी योगाची देवता आहे. कुंडलिनी शक्ती जागृत करण्याची ही देवता आहे. कुंडलिनी शक्ती ही मूलाधार चक्रापासून जागृत होते. इडा पिंगळा सुषुम्ना वरून वरती जी शक्ती जाते त्याची देवता ही अहिर्बुद्ध्यान देवता आहे. दिव्य ज्ञानाचे भंडार आहे. मेन गोष्ट म्हणजे उत्तर भाद्रपदा याचा अर्थ म्हणजे ब्लेस्ड वन. याचा अर्थ ज्याच्यावर ईश्वरी कृपा आहे ती नक्षत्र म्हणजे उत्तर भाद्रपदा. ज्याचा चंद्र मीन राशीमध्ये 3 डिग्री 20 कला ते 16 डिग्री 40 कला मध्ये आहे, त्याचे नक्षत्र हे उत्तर भाद्रपदा नक्षत्र येतं. या नक्षत्रवाल्यांनी विष्णूची आराधना करायची, शिव आराधना करायची आणि याचे देव आहे अनंत नाग आहे. आता या नक्षत्राची नाडी मध्य आहे. योनी गौ आहे. आराध्य वृक्ष कडुलिंब आहे. गण मनुष्य आहे.
दान करायचे असेल तर शेळी दान करता. देवता अहिरबुद्ध्यान आहे. मुख उर्ध्व आहे. दृष्टी सुलोचन आहे. स्वामी शनी आहे. तत्व जल आहे आणि संज्ञा ध्रुव आहे. गुड फॉर्च्यून व विजडम हॅपीनेस या नक्षत्रात जास्त दिसतो. कुंडलिनी जागृत या नक्षत्रातच होते. यांच्याजवळ काल्विंग एनर्जी, शांत करणारी एनर्जी असते. हे लोक जेव्हा तुमच्या जवळ येतात तेव्हा त्यांची एनर्जी खूप शांत करणारी एनर्जी असते. शनी नक्षत्र आहे आणि बृहस्पती देवता आहे. त्यामुळे याच्यामध्ये शनीची पोझिशन चांगली पाहिजे, कारण 2 प्रकारचे स्वभाव होतात. द्विस्वभाव राशी आहे. शनीची पोझिशन जेव्हा चांगली असते तेव्हा हे पॉझिटिव्ह ट्रेट्स असतात. दृढ इच्छाशक्ती आणि नाही हे कधीच कुठल्याच कामाला म्हणत नाही. चांगल्या कर्मासाठी हे समाजात ओळखले जातात. दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह असतात. कॉम्प्लेक्शन खूप चांगलं असतं. पर्सनॅलिटी खूप छान असते. शनी चांगला नसेल तर मात्र जिद्दी आणि फॉरवर्ड. पण स्ट्रेट फॉरवर्ड पण कसे असतात तर खूप निगेटिव्ह बोलतात हे लोक. पार्शल असतात, पार्शलिटी करतात. पण जेव्हा शनी चांगला असेल तेव्हा समभाव असतात. सगळ्यांसाठी ते समभाव ठेवतात. ओव्हरऑल हे नक्षत्र दयाळू, न्यायप्रिय, पॉझिटिव्ह, अनुभवातून शिकणार असं असतं. आणि निगेटिव्ह असताना कधी कधी रागाचे पण दौरे खूप पडतात. आणि निगेटिव्ह हे जे रागाचे वगैरे दौरे पडणं असतं याच्यावर शनीचा कंट्रोल सुद्धा राहत नाही. आणि हे लोक आपल्या घरापासून दूर राहतात. आपले जिथं त्यांचा जन्म झालेला आहे त्या घरापासून ते दूरच राहतात. आणि पित्याचं प्रेम त्यांना कधीच मिळत नाही. या नक्षत्रात जे पण जन्म घेतात ती व्यक्ती शनीच्या विश्वोत्तरी दशेत जन्म घेते. 19 वर्षाची दशा असते. या नक्षत्रात जन्म घेणारी व्यक्ती जेव्हा पण शुभ कार्य करायला जाणार त्यांनी अहिरबुद्ध्यान या देवतेला आठवण करूनच जावी. या नक्षत्राची देवता आहे ती. समुद्रात राहणारा नाग देवता आहे. त्याचा मंत्र आहे ओम अहिरबुद्ध्याय नमः. याची आकृती आहे शवशय्याच्या मागचे 2 पाय आणि पाणीवाला साप म्हणजे कुंडलिनीवर मारून बसलेला साप. याचे 4 चरण असतात जे मीन राशीत येतात. पायांचे पंजे आणि अँकल्स यावर यांचं आधिपत्य असतं. जेव्हाही तुम्ही प्लॉट, फ्लॅट किंवा गाडी खरीदणार तेव्हा नंबर 8, टोटल नंबर 8 असलेलाच नंबर घ्यायचा, यासाठी फायद्याचा ठरणार. हा या नक्षत्राचा लकी नंबर आहे. आणि तुम्ही कोणतेही कंपनी, फर्म, दुकान याचं नाव हे DNZ वरूनच ठेवा. ते त्याच्यासाठी फायद्याचं राहणार. चांगले काम होण्यासाठी या लोकांनी बैंगनी रंगाचा कलर वापरायचा आहे. शुभ दिशा यांची पश्चिम आहे आणि वायव्य आहे. नीमचे झाड लावणं यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे. आता यांचं कार्यक्षेत्र कोणतं कोणतं आहे? ज्योतिष मध्ये हे काम करू शकतात. तांत्रिक मध्ये काम करू शकतात. योग, ज्ञान, शिक्षक. एकच मिनिट.
इम्पोर्ट एक्सपोर्ट, लायब्रेरियन, चौकीदार, टूर ट्रॅव्हल्स, पुजारी, कर्मकांड, वास्तुशास्त्र, भिक्षुक, बँक मॅनेजर, मत्स्यपालन, इतिहासकार, काउन्सिलर या ठिकाणी हे काम करू शकतात. यांचा स्वभाव कसा असतो? या नक्षत्रात जन्म घेतलेल्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे हे बुद्धिवान असतात, तेजस्वी असतात. एकच मिनिट मी थोडं माझ्या कुत्र्याला कोंडून येते, खूप आवाज करते. आता या नक्षत्रात येणाऱ्या लोकांचा आपण स्वभाव बघूया. बुद्धिवान असतात, तेजस्वी असतात, मनाने खूप चांगले असतात. नंतर दुश्मन काय म्हणतात त्याला, माफ करणारे असतात, दुश्मनाला सुद्धा माफ करणारे असतात. गुणवान असतात, प्रिय असतात, न्यायप्रिय असतात, दयाभाव ठेवणारे असतात. यांना समाजात खूप मान सन्मान मिळतो. देशासाठी इमानदारीने काम करतात, देशभक्त असतात, देशभक्तीचे विचार यांच्यामध्ये खूप असतात. विनम्र असतात, वाक्चातुर्य असतं, विनयी, विवेकी, वाणीमध्ये खूप प्रतिभा असते. आचार विचार संस्कार मुळे प्रचलित असतात. आकर्षक व्यक्तिमत्व असतं, हास्यामध्ये आकर्षण असतं, धार्मिक असतात, ज्ञानी असतात, गूढविद्या असते, स्पिरिच्युअल, विद्वान, परोपकारी असे हे असतात. प्रत्येक कार्य सुनियोजित असतं, नियोजन यांचं खूप चांगलं असतं. धार्मिक संस्थांना जुडलेले असतात. इंट्युशन पॉवर सुद्धा यांची खूप स्ट्रॉंग असते. इमोशनल पण असतात, त्यामुळे त्यांचे रिश्ते हे कमजोर होतात. आळशी आणि उत्साही, आळशी पण असतात, पण जेव्हा गुरु आणि शनी हे पीडित असतात. आता यांचे लाईफ पार्टनर कसे असतात आपण बघू. याच्यामध्ये 4 चरण येतात. 4 चरण. पहिल्या चरणाचा स्वामी आहे सूर्य, दुसऱ्या चरणाचा स्वामी आहे बुध, तिसऱ्या चरणाचा स्वामी आहे शुक्र आणि चौथ्या चरणाचा स्वामी आहे मंगळ. या 4 ग्रहांचा प्रभाव यांच्यावर असतो. आणि मेन म्हणजे ही 12वी राशी आहे, त्यामुळे 12व्या भावावर यांचा जास्त प्रभाव असतो. पत्नी पती असेल तर वैवाहिक आनंद घेणार. शक्ती समृद्धीचं कारक आहे, त्यामुळे मॅरिड लाईफ या लोकांची खूप चांगली असते. पण हे लोक अपोजिट पार्टनरला शोधत असतात आणि थोडासा स्वभाव सुद्धा फ्लर्टिंग असतो. न्याय निपक्ष असतो आणि माता नंतर सासू सासरे बरोबर यांचं खूप चांगलं जमतं. कमी खर्च करणारे असतात. जीवनसाथीची देखभाल सुद्धा खूप चांगली करतात. मुले पण अनुशासित असतात आणि यांना घराचे आकर्षण असतं, घरात हे जास्त वेळ असतात. आता स्वास्थ्य या लोकांचं कसं असतं. या लोकांना मसल पेन खूप असतात, पोटाची समस्या असते, कॉन्स्टिपेशन खूप होतं, हर्नियाचा पण खूप प्रॉब्लेम होतो, टीबीचा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता पहिलं चरण जे आहे, पहिल्या चरणात जर एखाद्या व्यक्तीचा जन्म असेल तर हे आपली चिंता लवकर कुणाला शेअर करत नाही. खूप प्रभावशाली असतात, लीडरशिप क्वालिटी असते, कारण याचा ग्रह आहे सूर्य, त्यामुळे लीडरशिप क्वालिटी यांच्यामध्ये खूप असते. दुसरा आहे बुध. बुध म्हणजे ड्युअल माइंड असतात,
हुशार असतात, पण हे योजना खूप छान बनवतात. खूप बोलणारे असतात, यंग लुकिंग असतात आणि क्विक लर्नर असतात. कुठली गोष्ट हे खूप लवकर शिकतात. तिसऱ्या चरणाचा स्वामी आहे शुक्र. शुक्र म्हणजे हे खूप रोमॅन्टिक असतात, हे बॅलन्स चांगलं करतात, संतुलन सुद्धा यांना चांगलं येतं, हॅप्पी असतात, जिंदादिल असतात, वर्ड सुद्धा हे खूप केअरफुली वापरतात. मंगळ, चौथ्या चरणाचा स्वामी मंगळ आहे. मेहनती पण असतात, पण रागीटही असतात, बोल्ड असतात, शार्प माइंडेड असतात, पण इरिटेटिंग नेचर असतं, शॉर्टकट मारतात आणि हे जे जेव्हा दुसऱ्याजवळ जातात तर खूप इरिटेट करतात. खूप इरिटेटिंग यांचं नेचर असतं. आता या नक्षत्रासाठी मी रेमेडी सांगते, यांनी काय करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवान शिव आणि भगवान विष्णूची पण आराधना यांनी केली पाहिजे. कारण दोघांचं पण गळ्यामध्ये आणि शय्या यांची विष्णूंची ही नागदेवताच आहे. त्यामुळे या दोन यांची पूजापाठ यांनी जर केला तर त्यांच्यासाठी खूप फलदायी राहतो. नंतर रुद्र गायत्री मंत्र केला पाहिजे. रुद्र गायत्री मंत्र म्हणजे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात, या मंत्राचा त्यांनी जप केला पाहिजे. नंतर बीज मंत्र शम आहे, ओम शमचा जप करा. एवढंच बोलून मी माझा संपवते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप छान पद्धतीने आणि खूप डिटेलमध्ये आपण उत्तरा भाद्रपद नक्षत्राचं आज वर्णन केलेलं आहे. आता आपण पुढे वळूया समारोपाकडे. त्याआधी माननीय जकातदार सर व मारटकर सर आपल्याकडे आलेले आहेत. त्यांना मी विनंती करते, सर्वप्रथम श्री जकातदार सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझा नमस्कार. आणि मी तुम्हाला विनंती करते की आपले विचार आपण व्यक्त करावे. एक गोष्ट अशी आहे की सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी प्रथम सगळ्यांचे धन्यवाद मानतो. हो, आज तिघांची लेक्चर झाली, पल्लवी चव्हाण, संदीप सवय आणि सीमा देशमुख. मी जे आज सर्वांची लेक्चर मुद्दामून ऐकली, मला एक लक्षात आलं की 3 ठिकाणी 3 जण लेक्चर अभ्यास करत होते आणि एक सूत्र सगळ्यांनी सांभाळलं होतं की त्या नक्षत्राचं कसं वस्तुपाठ द्यायचा. प्रत्येकाने, संदीपचं होतं, पल्लवीचं होतं आणि सीमाचं होतं, सर्वांनी एक सूत्र सांभाळून हे दिलं. या सूत्रामध्ये एक फक्त मी मणी टाकणार आहे, बाकी काही टाकणार नाहीये, की पुष्य नक्षत्र हे काळाच्या व्यवस्थापनासाठी आहे. पुष्य नक्षत्र हे काळाचं व्यवस्थापन करायचं आहे आणि हे व्यवस्थापन अनुराधा नक्षत्राच्या शिस्तीच्या माध्यमातून करायचे. आणि अनुराधा नक्षत्र शिस्तीच्या माध्यमातून जेव्हा आम्ही उत्तर भाद्रपदाकडे येणार आहे तेव्हा ते निष्काम कर्म निवृत्तीच्या माध्यमातून करायचं आहे. म्हणजेच आम्हाला या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. या गोष्टी आज शिकायला मिळाल्या की बाबा ठीक आहे, शिस्त, नंतर व्यवस्था आणि निवृत्ती. तसं एक गोष्ट आणखी मला लक्षात आली की पल्लवीच्या भाषणात की पुष्य नक्षत्र हे जबाबदार पालकाची भूमिका बजावत आहे. तर सवयींच्याकडनं कळलं की ही संघटनात्मक शक्ती आहे, हे संघटन आहे. आणि सीमा देशमुखांच्याकडनं कळलं याच्यातली प्रगल्भता महत्वाची आहे. मग या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला सांभाळता येणार आहेत तिन्ही नक्षत्राच्या माध्यमातून. मला असं वाटतं की संजीवनी मुळ्यांनी जी संकल्पना मांडलेली आहे ती संकल्पना त्यांची यशस्वी होत आहे आणि त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे, संजीवनी मुळे त्यांचे आणि महिला ज्योतिर्विदचे आणि महिला ज्योतिर्विदचे सर्व घाणेकरांचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. श्रीयुत मारटकर सर सुद्धा आलेले आहेत. त्यांनाही मी विनंती करते की आपण आपले विचार व्यक्त करावे.
मॅरिड का सर नाही येत आत्ता. नाही येत का? ओके. मग आपण समारोपाकडे वळूया. आजच्या समारोपाचं कार्य डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्याकडे दिलेले आहे. हे डॉक्टर मधुसूदन घाणेकर हे आंतरराष्ट्रीय ज्योतिष महर्षी उपाधी प्रदान त्यांना आत्ताच झालेली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्योतिर्गीत कलावंत, विचारवंत, व्यंगचित्रकार, साहित्य हस्ताक्षर, मनोविश्लेषण तज्ज्ञ तसेच विश्व जवळ अभियानाचे प्रवर्तक, दत्तोपासक आहेत. डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी वर्तवलेले अनेक महत्वपूर्ण भाकिते हे पूर्णतः खरी ठरलेली आहे. 50 वर्षापासूनच्या अधिक काळात त्यांनी देश विदेशातील अचूक समुपदेशन करून लोकांना दिलासा दिलेला आहे. यांनी अनेक संमेलनांमध्ये अध्यक्षपद भूषवलेले आहे. 18 जीवन पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. 260हून अधिक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि ते प्रकाशित झालेली आहेत. सुमारे 20 देशात सबकुश मधुसूदन या विश्वविक्रमी एकपात्री कार्यक्रमात ते सुमारे 83,700हून अधिक प्रयोग त्यांनी केलेले आहेत. 18 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांनी संयुक्तरित्या रेग्युलस तारा असे नाव त्यांना जाहीर केलेले आहे 2016 मध्ये. तर मी तुम्हाला विनंती करते समारोपासाठी आपण यावे. म्यूट आहात सर, तुम्ही अनम्यूट करा. नाही, अजूनही म्यूटच आहात. हा, आता आलं का? येस हा सर. हा सर्वप्रथम निलिमा बाऊसकर यांनी छान पद्धतीनं सूत्रंजन केलंच, परिचय पण छान सगळ्यांचे करून दिले. त्याबद्दल प्रथम निलिमा मॅडमला धन्यवाद देतो. आज आणि मुळामध्ये विजय जकातदारांनी त्यातला जो जर्म आहे तिन्ही नक्षत्रांचा तो त्यांनी सांगितल्यामुळे माझं काम खूप सोपं झालं. अर्थात ते सिनियर्स आहेत आम्हाला, मी त्यांना वडील बंधूच म्हणतो, कारण एका परिवारातच आम्ही समजतो. आणि आज मला आनंद खूप झाला. म्हणजे पल्लवीच्या तिने जे काही व्याख्यान दिलं आणि पुष्य नक्षत्रावरती बोलली, तर मला म्हणजे दादा जकातदार त्यांचा मला सहवास काही काळ घडला होता आणि त्यांची बोलण्याची धाटणी किंवा विषय मांडण्याची पद्धत तर पूर्णपणे ज्याला म्हणतात किंवा अल्टरनेट जनरेशन मध्ये हे सगळं जात असतं. त्यामुळे त्यांच्याकडून नातीकडे हे खूप छान पद्धतीने ते आलेलं आहे. आणि त्यात पुन्हा विजयदादा यांचं मार्गदर्शन आहे तिला. त्यामुळे ज्याला म्हणतात जकातदार घराणं हे ज्योतिष आणि जकातदार घराणं हे एक चांगलं समीकरण छान पद्धतीने जमलेलं आहे. तिन्ही वक्त्यांनी खूप छान पद्धतीने विषय मांडले. पल्लवीचा विशेषतः म्हणजे खरोखर ज्याला म्हणतोय किंवा शनीचा प्रभाव तिच्यावरती खूप शनीचा प्रभाव म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतोय की प्रदीर्घ काळ जसा एखादा बॅट्समन टिकून राहतो पूर्णपणे मॅच मध्ये शेवटपर्यंत, तर तशा पद्धतीचं स्किल तिच्या वक्तृत्वामध्ये आहे आणि अभ्यासपूर्ण आहे. नुसतं असं नाही तर अभ्यासपूर्ण संबंध वक्तृत्व तिच्या व्याख्यानमध्ये मला पाहायला मिळालं. नंतर संदीप संगवे म्हणजे 2020 प्लेयर जाणवले मला. म्हणजे कसं की कमीत कमी शब्दामध्ये परंतु जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अनुराधा नक्षत्र म्हणजे काय त्याचा स्केच त्यांनी या व्याख्यानातून आपल्या सादर केला. आणि सीमा देशमुख यांनी पण त्यांनी सर्वच कंगोरे याच्यामध्ये म्हणजे कुठलाही कंगोरा मोका त्याचा पॉइंट्स त्यांनी मोका ठेवला नाही, ते छान पद्धतीने मांडलं. आजच्या याचं मी आता त्या तिन्ही नक्षत्रांच्या कारकत्वामध्ये मी फारसं जात नाही, काही वेगळे मुद्दे मी मांडायचा मी विचार करतो. तिन्ही वक्त्यांचं खूप छान पद्धतीनं अभिनंदन. आणि मुळामध्ये या कार्यक्रमाच्या ज्या निमंत्रिका आहेत म्हणजे विद्यमान अध्यक्षा संजीवनी मुळे यांनी खूप छान पद्धतीने कल्पकतेनं हे वर्षभर जवळजवळ त्यांनी हा उपक्रम चालवलाय. अजूनही मला वाटतं 3 नक्षत्र राहिले असेल असं वाटतंय, ते होतील पूर्ण म्हणजे मार्च पर्यंत पूर्ण होईल बहुतेक सगळं फेब्रुवारी मार्च मध्ये. पण चांगल्या पद्धतीने चिकाटीनं आणि वक्ते पण चांगले इतके छान छान मिळाले. आज पण वक्ते सगळे वैशिष्ट्यपूर्ण वक्ते आपल्याला ते लाभले. या तिन्ही नक्षत्रांचं मला एक वैशिष्ट्य असं समान धागा असा जाणवला की हे तिन्ही जलराशीचे नक्षत्र आहेत. आणि याच्यामध्ये म्हणजे पुष्य, अनुराधा आणि उत्तर भाद्रपदा म्हणजे 4, 8, 12 म्हणजे कर्क, वृश्चिक आणि मीन रास, तर यांचे हे सगळे ही नक्षत्री जे आहेत 2 देवगणाची आणि शेवटचं अनुराधा जे आहे उत्तर भाद्रपदा हे मनुष्यगणाचं नक्षत्र ते मला पाहायला मिळालं. याबरोबर
अंकज्योती सगळ्यात महत्वाचा अंकज्योतिषाच्या दृष्टीने एक चांगला हे नक्षत्रांची निवड करताना सुद्धा व्याख्यानामध्ये सुद्धा म्हणजे त्याला म्हणता येईल किंवा 8, 8, 17 आणि 26 म्हणजे 9च्या अंतराने म्हणजे मंगळाचा जो हे आहे प्रभाव आहे तो या तिन्ही नक्षत्रांमध्ये मांडल्यामुळे म्हणजे आटोपशीर सगळी व्याख्यानं ही झालेली आहेत. तर पुष्य नक्षत्रामध्ये विचार करताना भाग्यांकाच्या दृष्टीने काही गोष्टी सांगतो की 2 भाग्यांक, 3 भाग्यांक आणि 8 भाग्यांक याचा विचार आपण करावा. नंतर अनुराधा नक्षत्रासाठी 8 आणि 9 म्हणजे शनी आणि मंगळ या दोन्हीचाही आपल्याला विचार करावा लागेल. आणि उत्तरा भाद्रपदाचा म्हणजे 2, 3 आणि 8 अशा तिन्ही भाग्यांकाचा आपण विचार करावा. नंतर पुष्य नक्षत्रामध्ये सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे मृदुभाषी, लाघवी, प्रामाणिकपणा म्हणजे एक आदर्शवादी व्यक्तिमत्व हे पुष्य नक्षत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुष्कराज खडा आपण तो वापरतो. गुरुचा विचार त्यासाठी फार होणं महत्वाचं आहे. नंतर या अक्षराच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर संयमित अक्षर ज्याला म्हणतात शनीचा पण प्रभाव आला आणि त्यात नियोजनबद्ध अक्षर ज्याला म्हणतात प्रमाणबद्ध अक्षर हे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जकादाराने सांगितलं तसं पालकत्व आहे आणि पालकत्वाची भूमिका मुख्य म्हणजे दुसऱ्याला समजून घेण्याची जी भावना आहे ती या नक्षत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने असते. समर्थनशैली किंवा समुपदेशन हे या नक्षत्राचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. नंतर अनुराधा नक्षत्र जे आहे त्यामध्ये मधुरवाणी, रसिकता, शृंगारप्रियता ही त्याच्यामध्ये असते. व्यासंगी नक्षत्र असतं. मुख्य म्हणजे कुटुंब वत्सल असतं. समतोल साधणं पूर्णपणे सर्वच गोष्टींचा म्हणजे विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये सासर आणि माहेर ही दोन्ही नाती चांगल्या पद्धतीने सांभाळण्याची क्षमता त्यामध्ये असते. आणि या नक्षत्राचं आणखीन एक वैशिष्ट्य की समन्वयाच्या मर्यादा जेव्हा संपत आल्या असं वाटतं तेव्हाच ही या नक्षत्राची मंडळी ही आक्रमक होतात. हे फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे अक्षरामध्ये सुद्धा फराटा जरी असला तर तो संयमित स्वरूपाचा फराटा असतो. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नाही जसं आपण एरवी बोलीभाषेत म्हणतो शहाण्याला शब्दाचा मार बास होतो तर त्यामुळे सूचक पद्धतीनं ज्याला म्हणतात समजणे वालों को इशारा काफी होता है अशा प्रकारचं अशा पद्धतीनं ती मंडळी वागत असतात की दुसऱ्याला सूचक पद्धतीनं दुसऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे असं हे सजेस्टिव्ह मेथडनी दुसऱ्याला सूचित करत असतात. आणि नंतर जे ह्याचं जे उत्तर भाद्रपद जे आहे त्यामध्ये सुरुवातीला ज्याला म्हणतात ही मंडळी चंचल असते. म्हणजे सुरुवातीचं त्यांना निर्णयाची जी प्रक्रिया असते ती स्टार्टिंगला फक्त जरा चंचलपणा हे करू का नको पण एकदा त्यांची खात्री झाली म्हणजे आजमावतात. जसं एखादा नवीन पिच वरती पट्टीचा खेळाडू होतो आणि तो कसं की सुरुवातीचे बॉल कसे पडतात त्याचा अंदाज घेतो त्या पद्धतीने ही मंडळी सिच्युएशन काय ती आधी समजून घेतात आणि समजून घेत असल्यामुळे थोडीशी चंचलता त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. पण एकदा निर्णय घेतला की मग मात्र हाती घेतलेलं काम पूर्णपणे तडीला ते नेतात आणि दुसऱ्याला प्रभावित करणं स्वतःचं इम्प्रेशन मारणं. इम्प्रेशन अशा अर्थाने नाही त्यांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा प्रभाव हा त्यांचा सर्वत्र हा पडत असतो. आणि अक्षरामध्ये सुद्धा कसं जाणवतं तर त्यामध्ये सहीची जी रेगा असतात त्यामध्ये काही प्रमाणात चढ उतार आपल्याला हे आढळतात. त्यामुळे ती चंचलता ही आपल्याला पाहायला मिळते. आणि आद्याक्षर असतं त्याला किंवा अक्षरातल्या रेगा असतात सुरुवातीला त्या एकमेकांना ओव्हरलॅप करतात की काय अशा प्रकारे आपल्याला ते पाहायला मिळतं. आणि यामध्ये एक आता मी नेहमी सांगितलं की मला नेहमी काहीतरी वेगळं याच्यामध्ये व्याख्यानामध्ये म्हणा किंवा वक्तृत्वामध्ये म्हणा की परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये मी असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मल्टिपल अँगलनी कुठल्याही विषयाकडे पाहण्याची मला एक प्रकारचा छंद आहे त्यामध्ये. आणि त्यामुळे मगाशी मी म्हणजे भाग्यांकाचा तो विचार सांगितला, हस्ताक्षर सांगितला. तसंच गाणी तर या प्रत्येक नक्षत्रावरचं असलेलं जे गाणं त्या गाण्यासाठी म्हणजे फार वेळ घेणार नाही, संबंध घेणार नाही म्हणणार. एक 2 ओळी मी त्या म्हणून दाखवतो. म्हणजे आता उदाहरणार्थ ज्याला म्हणता येईल किंवा पुष्य नक्षत्राचं जे गाणं आहे ते म्हणजे हेमंत कुमारने म्हटलेलं त्याच्यात 2 ओळी सादर करतो. बेकरार करके हमें यूं न जाइए आपको हमारी कसम लौट आइए. नंतर अनुराधा नक्षत्र जे आहे ते कुटुंबोत्सव असल्यामुळे कुटुंबाची स्वप्न आपल्या स्वतःच्या घराची स्वप्न तर त्याबद्दलचं एक धर्मेंद्र आणि राखीचं जे गाणं आहे झिलमिल सितारों का आंगन होगा रिमझिम बरसता सावन होगा हे गाणं त्या अनुराधामध्ये येतं. आणि उत्तर भाद्रपदामध्ये चंचलता जरा थोड्याफार किंवा द्विधा मनस्थिती आपल्याला थोडीशी पाहायला मिळते. आणि त्यामुळे तो एक प्रकारचा एक अवखळपणा, चंचलपणा जो किशोर कुमारच्या गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो
तर देवानंदच्या चित्रपटातलं गाणं आहे ज्वेल थीम मधलं. तर त्या गाण्याच्या 2 वळी आपल्याला सादर करू. झू 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 टिडली टिडली ये दिल ना होता बेचारा कदम ना होते हवारा जो खूबसूरत कोई अपना हम सफर होता हो ये दिल. तुम्ही जर ज्वेल थीम पाहिला असेल तर त्या देवानंदचं ऍक्टिंग बघा, मला वाटतं त्याची मीन रसच आहे देवानंदची. तर त्यामुळे तो पडतो आणि त्याला असे त्याच्या भोवती सगळ्या हिरोईन वगैरे जमा होतात. तर दुसऱ्याचं लक्ष वेधून येणं त्याकडे वृत्ती ही त्यामध्ये एक मजेशीर उदाहरण मी आपल्या समोर आपल्याला दिलं. एकूणच तिन्ही वक्ते त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. पल्लवी चव्हाण, संदीप संगवई आणि या सीमा देशमुख यांचं अभिनंदन करतो. नंतर नीलमणी छान सूत्रसंचालन केलं आणि श्वेता बोकील टेक्निकल भाग म्हणजे आता आभार प्रदर्शन होणारच आहे, परंतु एक संस्थापक या नात्याने काही गोष्टी या मी पण सांगतो. तर खूप चांगल्या पद्धतीने कायमच तिच्याकडनं श्वेताकडनं आम्हाला सहकार्य हे मिळत असतं. आणि आमचे जे बाकीचे पिलर्स आहेत ज्याला म्हणता येईल असं, प्रत्येक कार्यक्रमात साबदे मॅडम, प्राध्यापिका स्मिता गिरी, सविता माळी, सुनीता पागे, नंतर आपल्या संजीवनी मुळे, या हे सगळं टीमवर्क आहे. आणि सगळं टीमवर्क म्हणजे मी सगळा हा परिवारच मानतो. मग आपले वक्ते असतील किंवा आता विजय जे आले, फार आनंद वाटला. मागच्याही सत्राला ते अगदी आवर्जून आले ते. आणि ज्याला म्हणतात किंवा त्यांचा आता तो पुढच्या महिन्यात पण कार्यक्रम पण आहे छानपैकी, मंदाश्री पुरस्कार. तर मिथुन राशीचं व्यक्तिमत्व आहे, ते पण छान चांगल्या पद्धतीने येऊन आले, पण तुझ्या मार्मिक पद्धतीनं त्यांनी आपलं वक्तव्य केलं. महाराष्ट्राचं पण खरं मला ऐकायचं होतं, पण ते काय काहीतरी काम असेल त्यांना, ते लवकर गेलेले दिसतात. पण त्यांना सांगा आवर्जून की त्यांनाही मी धन्यवाद दिलेले आहेत. तर पुन्हा एकदा आपण आपलं हे सत्र खूप छान पद्धतीनं चांगलं झालंय त्याबद्दल येणं केलं प्रकारेनं. आणि जे कोणी मंडळी आपली ज्योतिषप्रेमी जे ऐकत आहेत तर त्यांनाही मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा विजयजींना 13 कोटी 13 लाख 13 हजार 1313 शुभेच्छा देतो. आणि मी माझं समारोपाला इथं विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान सर, घाणेकर साहेब खूप छान. हा धन्यवाद. बोला. हा धन्यवाद सर. आता आभार प्रदर्शनासाठी आपल्याकडे येत आहे सविता महाडिक मॅडम. त्यांनी पुणे विद्यापीठामधून पदवी संपादन केलेली आहे. गेले 25 वर्षापासून ज्योतिषशास्त्रात ते कार्य करत आहे. जातकापासून समुपदेशन करणे, पारंपरिक ज्योतिष, केपी प्रमल विद्या, टॅरो डाउजिंग, मंत्रशास्त्र, वैद्यकीय ज्योतिषशास्त्र, नंबर न्यूमरॉलॉजी इत्यादीमध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेले आहे. आणि त्या क्षेत्रातील व्यक्तींकडून त्यांनी पदव्या धारण केलेल्या आहेत. तसेच मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी मध्ये कॅन्सर या विषयावरच्या प्रबंधास त्यांना राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. वाहन सोप्या सौख्य या प्रबंधात सुद्धा त्यांना भारतामध्ये तसा परदेशातही मोठा सन्मान प्राप्त झालेला आहे. ज्योतिष समजण्यास त्यांनी विदेशात सुद्धा भाग घेतलेला आहे. सक्रिय असा भाग ते नेहमी देत असतात. जातकाच्या समस्यांचे निवारण उत्कृष्ट रित्या ते करतात. निवेदिका गौरव सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि वास्तुशास्त्रावरील मंगल वास्तू पुस्तक या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत. मॅडम, मी तुम्हाला विनंती करते आभार प्रदर्शनाचे कार्य आपण करावे. नमस्कार सगळ्यांनाच. नमस्कार. जकातदार सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला ज्योतिर्विद पुणे आयोजित हा कार्यक्रम आहे नक्षत्रांचे देणे. तर त्याच्यामध्ये आज आपल्याला शनीची सगळी नक्षत्र होती. तर सर्वात प्रथम मी घाणेकर सर, जकातदार सर आणि मारटकर सरांचे आभार मानते. ते इथे उपस्थित राहून शिवाय जकातदार सर आणि घाणेकर सरांनी मार्गदर्शनपर काही शब्द बोलले त्यासाठी. महिला ज्योतिर्विदच्या साबदे मॅडम, स्मिता गिरी, सुनीता पाटे आणि आत्ताच्या अध्यक्षा संजीवनी मुळे यांचे आभार मानते. निलिमा बाळुसकर यांचे सूत्रसंचालन अतिशय छान झाले, त्यांचेही मी आभार मानते. पल्लवी चव्हाण, श्रीयुत संदीप सवाई सर, सीमा देशमुख मॅडम यांचे सुद्धा मी खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार मानते. महिला ज्योतिर्विद मध्ये तुम्ही आलात आणि छान आपलं विचार मांडले.
त्याच्याबद्दल मी आपले आभार मानते. श्वेता बोकील ही नेहमीच आम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य करते. तिचेही मी खूप आभार मानते. सर्व उपस्थित प्रेक्षक किंवा ऐकणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांचेही खूप खूप आभार. या सर्वांचे मी आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं मी सादर करते. नमस्कार.